श्री श्री गौर निताय की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि। जय राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। राधा गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
Hare Krishna 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 Hare Hare, Hare Ram 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 Hare Hare. Jai Vitthal Rakhumai, Jaya Vitthal Rakhumai. Jaya Vitthal Rakhumai, Jaya Vitthal Rakhumai. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai. Prabhupada, 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 Prabhupada. Jai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवते नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद् भागवत कक्षेमध्ये। आपण अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद 3 अध्याय 33। अध्यायाचं नाव आहे कपिल देवांचे कार्य आणि श्लोक संख्या 10। कृपया माझ्या मागे म्हणा। कपिल उवाच मार्गणानेन मातस्ते सुसेव्यो नोदितेन मे आस्थितेन परां काष्ठाम् अचिरादवरोस्यसि। कपिल उवाच मार्गणानेन मातस्ते सुसेव्येनोदितेन मे आस्थितेन पराकाष्ठाम् अचिरादवरोस्यसि। कपिल उवाच
मार्गणानेन मातस्ते सुसेव्येनोदितेन मे आस्थितेन परां काष्ठाम् अचिरादवरोस्य मे माताजी. कपिल उवाच मार्गणानेन मातस्ते सुसेव्येनोदितेन मे आस्थितेन परां काष्ठाम् अचिरादवरोस्यसि. शब्दार्थ माझ्या मागे म्हणा. कपिलः उवाच. भगवान कपिल देव म्हणाले, मार्गेण मार्गाने अनेन या मातः प्रिय माते ते तुझ्यासाठी सुसेव्येन अनुसरण्यास अतिशय सुलभ उदितेन सांगितलेला मे माझ्याकडून आस्थितेन आचरण करून पराम परम परम श्रेष्ठ काष्ठाम ध्येय अचिरा त्वरित अवरोस्यसि तू प्राप्त करशील. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्री मूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी शिल प्रभुपादांच्या द्वारे. शिल प्रभुपाद की जय. अनुवाद. भगवान कपिल देव म्हणाले, प्रिय माते, मी तुला सांगितलेला हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग अतिशय सुलभ आहे. तू या मार्गाचे अनुसरण सहजपणे व अविरोधपणे करू शकशील आणि त्यामुळे तू त्वरित अगदी या वर्तमान देहामध्ये राहूनही मुक्त होशील. तात्पर्य. भक्ति मार्ग इतना परिपूर्ण आहे की आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तीच्या विविध नियमांचे प्रत्यक्षात केवळ पालन करून मनुष्य या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मायेच्या पाशातून अगदी वर्तमान देहामध्ये राहूनही मुक्त होऊ शकतो. इतर योग मार्गामध्ये किंवा प्रायोगिक तत्वचिंतनाच्या मार्गामध्ये मनुष्याला आपण पूर्ण अवस्थेचा स्तर प्राप्त केलेला आहे की नाही याची कधीच निश्चित खात्री नसते. पण भक्तिमय सेवेच्या आचरणामध्ये मनुष्याला आध्यात्मिक गुरुच्या आदेशावर जर अटळ श्रद्धा असेल आणि तो विविध नियमांचे पालन करीत असेल तर तो निश्चितपणे मुक्त होतो आणि ही मुक्ती त्याला वर्तमान देहामध्ये राहूनही प्राप्त होते. याची पुष्टी श्रील रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये केलेली आहे. इहा यस्य हरेर दास्य. आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची सेवा करणे हेच ज्या मनुष्याचे एकमेव ध्येय आहे त्याला जीवनमुक्त अर्थात
वर्तमान ऐहिक देहामध्ये असूनही मुक्त झालेला असे म्हटले जाते. मग त्या मनुष्याची परिस्थिती, जन्म स्थान कोणते आहे हे महत्वाचे नाही. कधी कधी नवसाधकांच्या मनामध्ये आध्यात्मिक गुरु हा मुक्तात्मा आहे की नाही याविषयी आणि आध्यात्मिक गुरुच्या शारीरिक कार्यांविषयी शंका निर्माण होते. तथापि आध्यात्मिक गुरूंची शारीरिक लक्षणे पाहणे ही काही मोक्षाची स्थिती नाही. मनुष्याने गुरुच्या ठायी असणारी आध्यात्मिक लक्षणे पाहिली पाहिजेत. जीवनमुक्त म्हणजे मनुष्य जरी भौतिक देहामध्ये असला, देह भौतिक असल्याचे काही भौतिक आवश्यकता या असतातच, तरी तो भगवंतांच्या सेवेमध्ये सर्वतोभावे स्थित असल्यामुळे तो मुक्तात्माच असल्याचे जाणणे होय. मोक्ष म्हणजे आपल्या स्वरूप अवस्थेमध्ये स्थित राहणे होय. ही भागवतातील व्याख्या आहे. मुक्ती स्वरूपेण व्यवस्थिती. स्वरूप आणि जीवाची वास्तविक मूळ स्थिती श्री चैतन्य महाप्रभूंनी वर्णिलेली आहे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. भगवंतांचा शाश्वत दास हेच जीवाचे खरे स्वरूप आहे. जर एखादा सर्वतोभावे पूर्णतः भगवत सेवा करत असेल तर त्याला मुक्तात्मा समजले पाहिजे. मनुष्याच्या भक्ती मार्गातील कार्यावरून तो मुक्त आहे अथवा नाही हे जाणले पाहिजे, अन्य कोणत्याही लक्षणावरून नव्हे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे बुधवारीय सत्संग कार्यक्रमासाठी आणि श्रीमद भागवत कक्षेसाठी आपण एकत्रित झालेलो आहोत. गेल्या 5 मार्च रोजी तुकाराम बीजच्या निमित्तानं आपण तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन याविषयी आपण चर्चा केलेली होती आणि त्यानंतर आज हा बुधवारीय सत्संग. विचार करत होतो, जर बुधवारीय सत्संग सत्संग म्हणजे सत्याचा संग करण्याची इच्छा किंवा सत्याचा संग करणं म्हणजे सत्संग. पण त्या सत्संगामध्ये वेगवेगळ्या विधी आणि विशेष करून महाप्रसाद हा दरवेळी एक अडथळा म्हणू शकत नाही, पण सत्संगापासून काही भक्तांना दूर घेऊन जातो. आणि म्हणून प्रसाद बनवणं, प्रसादाची तयारी करणं, प्रसाद वितरण करणं यामध्ये भक्त गुंतून गेल्यामुळे सत्संगामध्ये भाग घेणं कठीण होतं आणि जो मूळ उद्देश आहे तोच राहून जातो. हो ना. कित्येक भक्त येऊ शकत नाहीत, कारण का? प्रसाद आहे.
सर्वांसाठी प्रसाद बनवायचा. प्रसाद हा शेवटचा पर्याय आहे. सगळ्यात महत्वाचं सत्संग म्हणजे जसं व्यासदेवाने भागवतच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे, जन्माद्यस्य इतरतश्च आर्तेष्व अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजो वारी यथा विनिमयो यत्रात्रि सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यम परम धीमहि. सत्याचा शोध घेण्यासाठी किंवा सत्य जे परमधाम पवित्रम पुरुषम पुमान, जे भगवान श्रीकृष्ण जे सत्य आहेत त्यांचा संग घेणं किंवा त्यांच्याविषयी ऐकणं म्हणजे सत्संग आहे. पण त्या सत्संगाला सोडून इतर कार्यामध्ये आपण जेव्हा आपलं मन, आपली इंद्रिय आणि आपला वेळ खर्च करतो त्यावेळी मुख्य हेतूला लक्ष न दिल्यामुळे बाकीच्या गोष्टी हळूहळू वाढत जातात. जसं एखादं आपण झाड लावलेलं आहे, एखादं वृक्ष किंवा एखादं छोटंसं झाड लावलं आणि त्या झाडाची काळजी घेण्यासाठी आपण पाणी देणं, खत घालणं आपण करतो. पण त्या झाडाबरोबर बाकीचं जेव्हा गवत वाढू लागतं आणि त्याच्यावरती जर आपण लक्ष नाही दिलं तर घातलेलं पाणी, खत हे सगळं ते बाकीचं तण ज्याला म्हणतो मराठीमध्ये गवत, तेच खातं आणि ज्या झाडासाठी आपण पाणी घातलेलं आहे तेच झाड वाढत नाही. आणि तशी आपली परिस्थिती होते. भक्तीच्या नावाखाली, सत्संगाच्या नावाखाली फक्त आपण जे बाकीचे आडंबर त्याला म्हटलेलं आहे शुद्ध मराठी भाषेत, आडंबर जर वाढवले तर मग सत्संगामध्ये न येण्यामुळे, भगवंतांची कथा न ऐकल्यामुळे, भक्तांविषयी न ऐकल्यामुळे, भक्तांचे गुण न ऐकल्यामुळे आपल्याला भक्ती फक्त एक धार्मिक विधी म्हणून राहते. जसं आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक विधी होत असतात, पूजा पाठ, यज्ञ, कल्याणोत्सव, प्रसाद. तसंच सिद्धांत शुनिया न करीह आलस. सिद्धांत ज्यावेळी आपण ऐकतो आणि त्यावेळी जर आपण आळशी झालो किंवा सिद्धांत ऐकण्याच्या वेळी आपण जर उपस्थित नसलो तर आपण कधीही आपलं मन स्थिर होणार नाही. महाप्रभूंनी स्पष्ट केलं, सिद्धांत शुनिया ना करीह आलस. जर सिद्धांताच्या वेळी जर आपण असं मागे सरकलो किंवा जर स्थिर राहिलो नाही तर आपलं मन कधीही स्थिर होत नाही. आणि यासाठीच आजचा श्लोक मी आता बघितला बोर्डवरती, आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. हा अध्याय किंवा या पूर्ण उपाख्यान जे आहे कपिल देवांचं, या कपिल देवांच्या उपाख्यानामध्ये 37 श्लोक आहेत. हा तिसऱ्या अध्यायाचा तिसऱ्या स्कंदाचा शेवटचा अध्याय 33वा कपिल देवांचे कार्य. जे कपिल देव माता देवहूती आणि कर्दम मुनींच्या घरात साक्षात भगवंतांचे पुत्र किंवा साक्षात भगवंत पुत्र म्हणून अवतरित झाले. सांख्य योगाचा त्यांनी प्रचार केला. सगळ्यात पहिला वडिलांना त्यांनी प्रचार करून संन्यास आश्रम स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन केलं. आणि वडील जेव्हा घरातून निघून गेले त्यावेळी आता आईला ते मार्गदर्शन करत आहेत, आईला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. आणि हे शेवटचा टप्पा चालू आहे. आणि जेही भगवंत म्हणताय, जेही मी तुला सांगितलं जर त्याचं आपण पालन केलं तर आत्मसाक्षात्काराचा मार्ग अगदी सुलभ आहे. तू या मार्गाचे अनुसरण करून अगदी सहजपणे कोणतीही कठीणाई न येता तू त्वरित या देहामध्ये राहून देखील मुक्त होऊ शकशील. श्रीकांत प्रभू, या देहामध्ये राहून सुद्धा मुक्त होऊ शकशील. त्यांचं पूर्ण जे त्यांनी ज्ञान दिलं ते ज्ञान इतकं सरळ आणि सोपं आहे. तशीच भक्ती पण सरळ आणि सोपी आहे. पण आपण भक्तीला स्वतःहून कन्फ्यूज करतो. स्वतः आपण भक्ती कार्यामध्ये किंवा भक्तिमय जीवनामध्ये आपण येतो आणि काही काळानंतर आपण कशासाठी आलो हे विसरून जातो. विषयी
त्या ठिकाणी ध्यान केंद्रित न केल्यामुळे काय होतं, बाजूचं तण हळूहळू हळू वाढू लागतं. आणि त्याला आचार्य म्हणतात पूजा, प्रतिष्ठा, त्यानंतर आपली प्रसिद्धी, हे सगळं हळू वाढू लागतात. ज्यावेळी आपण भक्ती सोडून बाकीच्या कार्यामध्ये लागतो. भक्तीमध्ये मतभेद उत्पन्न होणे, भक्तीमध्ये वादविवाद उत्पन्न होणे, भक्तीमध्ये रुची उत्पन्न न होणे, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण सिद्धांत ध्यानपूर्वक ऐकत नाही. जसं प्रभुपाद म्हणाले, जर तुम्हाला मला प्रसन्न करायचं असेल तर माझ्या ग्रंथांचं वितरण करा, आणि जर तुम्हाला मला जाणून घ्यायचं असेल तर माझ्या ग्रंथांचं अध्ययन करा. कमीत कमी प्रभुपादांच्या नियमानुसार प्रत्येक भक्तांनी दररोज पण आपण 3 तास वेळ देऊ शकत नाही, कमीत कमी 30 मिनिटं तरी, कमीत कमी 30 मिनिट सुद्धा आपण अध्ययन करत नाही. जेव्हा अध्ययन करून कोणी सांगत असतं त्यावेळी आपण ध्यानपूर्वक ऐकत नाही. आपल्याला वाटते का नवीन लोकांसाठी कथा, नवीन लोकांसाठी आरती, आयवॅप नवीन कीर्तन पार्टीसाठी. ते तरुण आहेत, त्यांना कामधंदे नाही, ते बँजो पार्टी कीर्तनमध्ये बसतात. आपल्या बघा भक्तांची एक अशी विशिष्ट अशी एक चेतना झाली असते, कीर्तन झालं, प्रवचन चालू झाल्यानंतर आपण पोचू शकतो. कलियुगाचा युगधर्मच हरिनाम संकीर्तन, आणि संकीर्तनातून आपण बाहेर थांबतो आणि त्यावेळी मग गप्पा गोष्टी करत असतो. मग सिद्धांत पण गेला, कलियुगाचा युगधर्म पण गेला, मग रुची येण्याचा प्रश्नच नाही. मग जेव्हा आपल्याला भक्तीमध्ये रुची उत्पन्न होत नाही, भक्तीमध्ये गोडवा प्राप्त होत नाही, त्यावेळी मग आपण बाहेर कुठंतरी गोडवा प्राप्त करण्याचा विचार करतो. आणि त्याचं मूळ आहे की सहजपणे जी भक्ती प्राप्त झालेली आहे ती भक्ती आपण स्वतःहून कन्फ्यूज केलेली आहे. आणि म्हणून तात्पर्यामध्ये प्रभुपाद स्पष्ट लिहित आहेत, एका आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली. आता प्रश्न असेल, आध्यात्मिक गुरु म्हणजे ज्यांनी दीक्षा दिले ते तर आहेतच, त्यांचं श्रेयस्कर, त्यांचा वाटा किंवा त्यांचं स्थान कोणीही बदलू शकत नाही. पण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये सर्व वर्तमान आचार्य आणि गुरु वेगवेगळ्या प्रचार कार्यामध्ये व्यस्त असल्या कारणानं ते एक ठिकाणी राहून शिष्यांना मार्गदर्शन 24/7 करू शकत नाहीत. वैदिक सभ्यतेमध्ये गुरु म्हणजे गुरूंच्या आश्रमात शिष्य राहायचे, 24 तास गुरु शिष्यांवरती लक्ष ठेवायचे. त्याची भक्ती, त्याची साधना, त्याची सेवा आणि त्याचं कार्य पाहून गुण कर्म विभागशः त्याचे गुण आणि कर्म पाहून त्याला सेवेमध्ये नियुक्त केलं जायचं. आजकाल ती जबाबदारी शिक्षा गुरु किंवा अधिकाऱ्यांना गुरूंनी सोपवलेली आहे. पण आपल्याला वाटतं शिक्षा गुरुची काय आवश्यकता आहे, दीक्षा झाली बस. दीक्षा झाली की आता भगवत धामाची प्राप्ती निश्चित. दीक्षा झाली याचा अर्थ आपण भगवत धामात जाणार नाही. दीक्षा झाली याचा अर्थ आपली भक्ती आजपासून सुरुवात झाली. इनिशिएशन याचा अर्थ श्री गणेशा किंवा सुरुवात. पण आपल्या भक्तांना दीक्षा झाली म्हणजे बस, आता मंदिरची आवश्यकता नाही, सेवेची आवश्यकता नाही, कथेची आवश्यकता नाही, भगवंतांचं दर्शन आवश्यकता नाही, बस कधी जन्माष्टमी टू जन्माष्टमी गेलं तरी चालतं, बस दीक्षा झाली की आता. दीक्षेच्या दिवशी गुरूंनी आपला संबंध भगवंतांशी जोडून दिला आणि त्या दिवसापासून आपल्या भक्तीची ऑथोराइज्डपणे अधिकृतपणे सुरुवात झाली. आतापर्यंत आपण दीक्षेच्या अगोदर जी भक्ती करत होतो, भक्ती तर चालू होती भगवंतांच्या कृपेने, पण अधिकृतरित्या आपलं कनेक्शन झालं. जेव्हा घरांचं किंवा कोणत्याही कन्स्ट्रक्शन साईटवरती लवकर मीटरचं कनेक्शन भेटत नाही, कन्स्ट्रक्शन साईटवरती, मग त्यावेळी काय केलं जातं, बाजूच्या घरातून किंवा खांब्यावर तार टाकून थोडं कन्स्ट्रक्शन चालू करण्यासाठी आपण कनेक्शन घेतो. पण एकदा कन्स्ट्रक्शन ऑथोराइज झालं, महानगरपालिकेचं शिक्कामोर्तब झाला की हे अधिकृत
बांधकाम आहे त्यावेळी त्यांना मीटर अधिकृतरित्या दिलं जातं. तसं आपण भक्तीत आल्यानंतर आता दीक्षेच्या अगोदर थोडं इकडून थोडं ज्ञान, इकडून थोडं ज्ञान, यांचं प्रवचन त्यांचं प्रवचन संबंध जोडत असतो. पण दीक्षा झाल्यानंतर जसं महावितरण आपल्याला अधिकृत मीटर देतं तसं गुरु आपल्याला अधिकृत भगवंतांच्या भक्तीमध्ये संबंध जोडून देतं. आणि त्यासाठी सांगितलेलं आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केली जाणारी भक्ती विधी आणि विधान सर्व नियमाने, प्रभुपाद 3 वेळा शब्दाचा उपयोग करतायत, सर्व नीती नियमाने पालन करणं आवश्यक आहे. कारण आपण इतके प्रगतिशील अजून नाही आहे की आपल्यामध्ये महाभाव, रागानुगा भक्ती, शुद्ध प्रेम अजून जागृत झालेलं नाही. आणि म्हणून वैधी भक्ती विधी आणि विधानाद्वारे हे करा आणि हे करू नका, डू अँड डोंट. हे करा म्हणजे काय काय करण्यासाठी सांगितलं, 16 माळांचा जप करा आणि भगवंतांची सेवा करा, कीर्तन करा, भागवत श्रवण करा, हे करा मध्ये आहे. करू नका, डोंट्स मध्ये काय, 4 नियमांचं पालन, मांसाहार करू नका, व्यभिचार करू नका, त्यानंतर जुगार खेळू नका, मादक द्रव्यांचं सेवन करू नका, डूज अँड डोंट्स. आणि मग हळूहळू आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जसे आदेश प्राप्त होतात त्या आदेशानुसार आपण प्रगती करू शकतो. जसं मराठी व्याकरणामध्ये एक आहे सर्वनाम आणि एक आहे विशेष नाम. जर शाळेत आपण गेला असाल आणि आठवत असेल मराठी व्याकरण, सर्वनाम आणि विशेष नाम. सर्वनाम म्हणजे सामूहिक किंवा जनरल. जसं भरपूर मुलं आहेत किंवा मुली आहेत, हे विशेष नाम नाहीये, साधारण सगळ्यांना म्हणून एकत्र मुलांना म्हटलेलं आहे की जितकी मुलं ज्या ठिकाणी आहेत, एक 50 मुलं आलेले आहेत, ते साधारण सगळ्यांना एक ग्रुप दिलेला आहे. पण विशेष नाम म्हणजे त्या 50 मुलांपैकी एकाला दिलेलं विशिष्ट नाव, ते काय, विशेष नाम. तसं आध्यात्मिक गुरु शिष्याची योग्यता बघून, त्या शिष्याची भक्ती करण्याची इच्छा बघून सर्वांना तर आदेश दिलेला आहे, सर्व नाम, 4 नियमांचं पालन करा, 16 माळा जप करा. हे सर्व नाम म्हणजे सर्वांना दिलेले आदेश आहेत. पण जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना पाहिल्यानंतर तू हुशार विद्यार्थी, इंग्रजी भाषेमध्ये जाऊन तू काय कर, पाश्चिमात्य देशात प्रचार कर. एक विशिष्ट आदेश दिला, त्याला म्हटलेला आहे विशेष आदेश. जसं त्या व्यक्तीला विशेष नाम दिलेलं आहे. तर गुरु सगळ्यांना जे आदेश देतात, पण त्या व्यक्तीची, त्या भक्ताची गुणवत्ता, भक्ती करण्याची इच्छा, भक्ती करण्याचं साधन आणि त्याची प्रामाणिकता, जबाबदारी घेण्याची इच्छा. संसारामध्ये या जगात एक जो आहे फ्री मध्ये सगळ्यांना देण्याची इच्छा जी असते तो म्हणजे सल्ला. सगळ्यांना सल्ला देणे, सल्ला नाही सल्ला. फक्त फुकटचे उपदेश, कोणालाही सांगा उपदेश देत असतात. आणि विशेष करून जेव्हा भक्तांमध्ये मी पाहतो, एका हातात जपमाळ असते आणि एका हातात तिथं थांबलेले असतात, हा इथं असं करा, तिथं तसं करा, इथं झाडू मारा, मग तुम्ही माळ काढा आणि स्वतः करा. उपदेश देणं या जगातील सगळ्यात सोपं आहे. आणि त्याच्या उलट जबाबदारी घेणं सगळ्यात कठीण आहे. जबाबदारी कुणी घेत नाही. उपदेश देणं सोपं आहे, जबाबदारी घेणं सगळ्यात कठीण आहे. पण जो भक्त भगवंतांसाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, गुरूंच्या प्रसन्नतेसाठी जो जबाबदारी घेतो, त्या व्यक्तीला प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत, प्रामाणिकपणे जो भगवंतांची सेवा करू इच्छितो तो या भौतिक जगात असून देखील मुक्त असल्याप्रमाणे मुक्त आहे. हा कित्येक प्रभुपादांचे शिष्य आहेत, आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्यांची सेवा आणि त्यांचं कार्य पाहून. जसं आपण रविवारी परमपूज्य जयपताका महाराजांच्या विषयी आपण चर्चा करत होतो. 1 लाखापेक्षा अधिक भक्त शिष्य मंडळी
70,000 भक्तांची व्यासपूजा मायापूरमध्ये झाली रविवारी. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ प्रवचन. आपण म्हणतो सकाळी झालं पूर्वी संध्याकाळी ठेवू नका कार्यक्रम, कोण येणार नाही. सकाळी आलेले की सगळे. पण महाराजांनी सकाळीही प्रवचन दिलं, संध्याकाळी प्रवचन दिलं. असं नाही की चला आज व्यासपूजा झाली, एकादशी होती, रविवार होता म्हणून गर्दी होती, सोमवारी कामाला जातील, काय फायदा नाही क्लास देऊन. सोमवारी पुन्हा भागवतम प्रवचन दिलं. कधी? सोमवारी. का? कारण माझे शिष्य इतक्या दूरहून आलेले आहेत, त्यांनी माझा संग प्राप्त करण्यासाठी, माझ्या दर्शनासाठी आलेले आहेत, ही नम्रता. कधी? सोमवारी. काल कुठला वार होता? मंगळवार. काल मंगळवारी निघून सगळ्या भक्तांना ब्रह्मचार्यांना भेटत भेटत जगन्नाथांचं दर्शन करून कलकत्त्याला पोचून, कलकत्त्याहून रात्री 10 वाजता मुंबईला पोचून, आजपासून जी प्रभुपादांनी त्यांना जबाबदारी दिलेली होती ब्युरो मेंबर म्हणून, भारताची जे जीबीसी किंवा 40 जे सदस्य आहेत, 25 ते 30 सदस्य जे आहेत, इंडियन ब्युरो ज्याला म्हटलेलं आहे, भारताचे इस्कॉन मंदिरांच्या सगळ्यात मोठी जी एक अधिकृत अशी जी बॉडी किंवा एक समिती आहे, त्यांची मीटिंग आहे, ब्युरो मीटिंग आजपासून. 1, 2, 3, 4, 5 रात्री 10:30 वाजता मुंबईला पोहोचले. आता त्यांना आवश्यकता नाहीये, त्यांना आवश्यकता नाही ही जबाबदारी घ्यायची, इतकं कष्ट. आणि त्या फ्लाईटमध्ये मी बघत होतो रात्री, फ्लाईटमध्ये सुद्धा चढताना उतरताना त्या कॅप्टनला, एअर होस्टेसना त्यांना प्रचार करणं, त्यांना ग्रंथ वितरण करणं, त्यांच्याकडनं हरे कृष्ण महामंत्र म्हणून घेणं, त्यांना आपल्यासोबत उभारून फोटो काढून घेणं. काय गरज आहे? शरीर किती आहे? 78 वय पूर्ण झालेलं आहे. 78 वय, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, डोक्याचं ऑपरेशन सगळं झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती जबाबदारी. का? माझ्या गुरु महाराजांनी दिलेली जबाबदारी भारताच्या मंदिरांचं व्यवस्थापन सांभाळावं यासाठी. झोपू नका. किती? फक्त जबाबदारी. आणि सोपं नाही आहे. आपल्याला वाटतंय ते शरीर तिथनं उचलणं, रूममधून बाहेर व्हीलचेअरवर आणणं, त्यांना ठेवणं, मग पुन्हा गाडीत ठेवणं, गाडीतून त्या विमानात चढवणं, विमानातून उतरवणं, व्हीलचेअरवर आणणं, इतके कष्ट. ऑनलाईन केले असते की आजकाल झूम आहे, झूम आयडी दिली असते, झूमवर पण मीटिंग केली असते. परमपूज्य गोपाल कृष्ण महाराज शेवटच्या श्वासापर्यंत 5 मेला जेव्हा त्यांनी डेहराडूनमध्ये देहत्याग केला 2 वर्षापूर्वी, त्यावेळी देखील शेवटच्या श्वासापर्यंत ते डेहराडूनला ब्युरो मीटिंगसाठीच गेलेले होते. मीटिंगसाठीच. ही आहे जबाबदारी. भगवत धाम इतकं स्वस्त आणि इतकं सोपं नाही. 10-5 रुपयाचं तिकीट काढलं आणि आपण पोचलो. किंवा भगवंतांना 2 चांगलं व्यंजन बनवले, 56 भोग लावला, भगवंत प्रसन्न झाले, डायरेक्ट आता मी वैकुंठातच जाणार आहे. किंवा मी चांगला भगवंतांचा श्रृंगार केला, चांगला फेटा बांधला म्हणून भगवंत मला धामात घेऊन जातील. नाही. जोपर्यंत शरीराची तपस्या पूर्ण होत नाही तोपर्यंत साधनेच्या आधारावरतीच आपलं हृदय शुद्धीकरण आहे. हृदय शुद्धीकरण करण्यासाठी एकच पर्याय, तपस्या आणि भगवंतांची सेवा आणि भक्तांचा संग आणि गुरूंना प्रसन्न करण्याची इच्छा. इतकी स्वस्त नाही आहे भक्ती. आपण जितकी भक्ती स्वस्त घेतो तितकी स्वस्त तर मुळीच नाही. आणि आपल्याला जे कष्ट येतात, आपल्याला वाटतं एवढं भक्ती करून एवढे कष्ट, एवढी संकट. हे जेव्हा संकट येतात आपल्यावरती, असहनशीलता, असहनीय होऊन जातं कष्ट. लोक बोलतात, भक्त बोलतात, अधिकारी बोलतात, संसारिक लोक बोलतात. ते होणं आपल्यासाठी चांगलं आहे, ज्यामुळे आपले जे कर्मफळ आहेत त्या कर्मफळातून मुक्त होऊन आपण शुद्ध होऊ शकतो. गहनो कर्मणा गती, कर्मांची गती जी आहे ती शुद्ध करण्यासाठीच ती आपल्याला एक साधन आहे. ज्यावेळी आपल्याला कुणी दंडित केलं जातं आणि जेव्हा आपल्याला कुणी सांगत नाही, सोडून दिलं जातं, त्यावेळी आपलं दुर्भाग्य आहे की आपल्याला एखाद्या पाळीव प्राण्याची काळजी घेतली जाते, त्याच्या गळ्यात पट्टा बांधला जातो, त्याला चेन बांधून ठेवलं जातं. आपल्याला वाटतं काय त्याच्यापेक्षा रस्त्यावर फिरणारी कुत्री चांगली आहेत.
पण रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना कुणीही काळजीपूर्वक वेळेवर भोजन देत नाही. त्यांना कुणीही जवळ आलं की दगड मारून फेकलं जातं, हकललं जातं. कधीही म्युन्सिपाल्टीची गाडी त्यांना उचलून, त्या आरोग्य खाती विभाग त्यांना उचलून घेऊन जाऊन इंजेक्शन देऊन विष घालून त्यांना मारलं जातं. पण ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला कधी असा दंडात्मक कारवाई केली जात नाही. तर कोण चांगला आहे? तो पालतू कुत्रा चांगला आहे की रस्त्यावर मोक्कार स्वतंत्र फिरणारा कुत्रा चांगला आहे? आपल्याला भक्तीमध्ये जर प्रगती करायची असेल तर प्रभुपादांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे, आध्यात्मिक गुरूंच्या अधीन राहून, संसारामध्ये कुणालाही अधीन राहायचं नाहीये. स्वतंत्रता. मलाच का विचारलं जातं? हे कोण मला विचारणार आहे? स्वतंत्रता जितकी आहे तितकी भक्तीमध्ये अडचण आहे. आपल्याला वाली राहत नाही कोणी. वाली असणं आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला कोणीतरी विचारतंय याचा अर्थ भगवंतांची कृपा आहे की आपल्याला सेवेमध्ये टिकून ठेवलेलं. कधी कधी वाटते का मलाच? आपण चांगला जप केला म्हणून भगवंतांनी आपल्याशी आदान प्रदान रेसिप्रोकेशन केलं. रेसिप्रोकेट म्हणतो ना आपण भगवंतांचं नाव घेतलं, भगवंता मला राधा राणी मला भगवंतांच्या सेवेत लावा. आणि जेव्हा सेवा दिली तेव्हा जर आपण तक्रार केली तर मग फायदा काय? आपण मागितलं म्हणून. आणि या ठिकाणी जे गुरूंबद्दल जे लिहिलेलं आहे, प्रभुपाद लिहितायत, तर गुरु या शब्दाचा अर्थ भक्तांनी कधीही फक्त दीक्षा गुरूंनाच स्वीकारू नये. गुरु म्हणजे फक्त दीक्षा गुरु नाही. गुरु म्हणजे दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, पथप्रदर्शक गुरु, चैत्य गुरु सगळे आले त्याच्यामध्ये. आणि आपल्यासाठी तर प्रत्येक भक्त गुरु आहे. जन्म देणारी माता सगळ्यात पहिली गुरु आहे, पिता सगळ्यात दुसरे गुरु आहेत. सगळे आपल्यासाठी गुरु आहेत. कुणी आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं, आपल्याला मदत केली, ते आपले गुरु किंवा आश्रयस्थान बनतात. मला आठवतंय ज्यावेळी आम्ही नवीन होतो, ब्रह्मचारी आश्रम जॉईनच केलेला होता, त्यावेळी परमपूज्य भक्ती रसामृत महाराज दररोज ब्रह्मचारी क्लासेस व्हायचे. दुपारी 2:30 ते 4:30 2 तास. तर महाराज सांगायचे, ज्यावेळी भक्तांना कुणीतरी, तुम्ही ब्रह्मचारी आहात, भक्त आहात, तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत आहात आणि रेल्वेमध्ये तुमचे कपडे बघून, तुमचा पोशाख बघून, तिलक बघून जर कोणी म्हटलं महाराज या बसा, आणि ते जणी थोडीशी जागा जरी बसायला दिली तरी त्यांचे ऋण आपण आयुष्यभर विसरायला नाही पाहिजे. ही आपलं वैष्णव संप्रदाय किंवा वैष्णवता ज्याला आपण म्हणतो. आणि ज्याने भक्तीमध्ये आपल्याला आणलं, भक्तीमध्ये मार्गदर्शन केलं, भगवंतांच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, भगवंतांच्या सेवेत आपल्याला लावलं, त्यांचे ऋण आपण कधी फेडणार आहे? मग प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुमचे ऋण आपण कसे फेडू शकतो? प्रभुपाद म्हटले, ते असंभव आहे, दॅट्स इम्पॉसिबल. पण ज्या पद्धतीनं मी केलं तसं जर तुम्ही पूर्णपणे शरणागत होऊन आपल्या गुरूंची जर सेवा केली तर ते थोडंफार शक्य आहे. थोडंफार, पूर्ण नाही. काय परतफेड करू शकणार आपण गुरूंची? ज्यांनी आपल्याला या संसाराच्या दलदलीतून उचलून भगवंतांच्या चरणावरती ठेवलं. भले स्थूल शरीर ठेवलं नसेल, पण आपलं सूक्ष्म शरीर भगवंतांच्या चरणी, आपलं मन, बुद्धी, अहंकार भगवंतांच्या चरणी ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून दररोज भगवंतांची जे सेवा करतात ब्राह्मण, भूतशुद्धीमध्ये भगवंतांची प्रार्थना केली जाते, गुरूंची प्रार्थना केली जाते. हे गुरुदेव, मी या संसाराच्या भवसागरामध्ये होरपळून गेलेलो होतो, बुडून गेलेलो होतो, पण तुमच्या अहैतुकी कृपेमुळे तुम्ही मला या संसार सागरातून उचलून भगवंतांच्या चरणावरती एक धुळीचा कण म्हणून तुम्ही मला ठेवलेला आहे. आणि मला आशीर्वाद द्या भगवंतांची सेवा करण्यासाठी. आमचा काही अधिकार नाही, आपण भगवंतांचा शृंगार, भोग इत्यादी आपल्यात काहीच योग्यता नाही. तरी सुद्धा गुरूंनी आध्यात्मिक रिस्क स्वतः त्यांनी रिस्क घेतलेली आहे. जेव्हा आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी दीक्षा घेतो किंवा आध्यात्मिक गुरूंकडून वचन घेतो की मी आजपासून हे करणार नाही, हे करणार नाही, हे करणार नाही, आपण तर माईकवर बोलतो.
पण आध्यात्मिक गुरु माईकवर न बोलता भगवंतांना वचन देतात की हे जे शिष्य मंडळी आज भगवंता तुमच्या चरणामध्ये आलेले आहेत, या सर्वांना तुम्ही आश्रय द्या आणि यांचे सगळे पाप कृत्य, ज्यांचे पापाची कर्म जी आहेत ती मला द्या, मी भोगतो आणि यांना भगवंता तुमच्या चरणी लावा. आणि इतकं वचन घेतलेल्या गुरूंना जर आपण कष्ट देत असू आपला कार्याने, तर आपण कुठं फेटणार आहे? भगवंत ठीक आहे, भगवंतांप्रती झालेला अपराध आपण हरिनामाद्वारे मुक्त होऊ शकतो. हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तोमा स्थाने अपराधे नाही परित्राण. भगवंतांच्या चरणी एकाच वेळेस विग्रह सेवेमध्ये अपराध झाला, सेवा अपराध, तर भगवद्गीतेचा एक अध्याय हरिनाम एक्स्ट्रा घेऊन आपण त्या अपराधांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो. पण भगवंतांच्या भक्तांच्या चरणी झालेला अपराध कधीही भगवंत त्यापासून आपल्याला माफ करत नाहीत. आणि म्हणून गुरु आणि भगवंतांच्या चरणी किंवा भक्तांच्या चरणी झालेला अपराध हा भगवंतांच्या चरणी झालेला अपराधापेक्षा भयंकर आहे. आणि म्हणून प्रभुपाद पुन्हा पुन्हा आध्यात्मिक गुरु 3 वेळा सांगितलं प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची सेवा केली तरच आपण मुक्त होऊ शकतो. आणि आता या ठिकाणी आध्यात्मिक गुरु म्हणजे फक्त दीक्षा गुरु नाहीत, तर मी सांगितलं शिक्षा गुरु, पथप्रदर्शक गुरु आणि चैत्य गुरु. चला चैत्य गुरु तर परमात्मा स्वरूप आहेत, ते हृदयात आहेत, पण बाकीचे 3 ज्यांनी आपल्याला मंदिराचा रस्ता दाखवला ते सुद्धा आपले गुरु झाले. पथप्रदर्शक, एका रिक्षावाल्याला आपण प्रगती चौकात विचारलं विठ्ठल मंदिर कुठं आहे, त्याने सांगितलं सरळ जावा, थोडंसं डावीकडे वळा, तिथं विठ्ठल मंदिर आहे. ते सुद्धा पथप्रदर्शक गुरु झालेले आहेत. मग ते भक्त आहेत, इस्कॉनचे दीक्षित आहेत नसतील, असतील. आणि म्हणून भक्तांच्या चरणी आपण सदैव स्वतःला वाचवणं फार आवश्यक आहे. आपली भक्ती विकेट उडतं तिथंच. सगळ्यात पहिला नाम अपराध भगवन नामाचा प्रचार करणाऱ्या भक्तांची निंदा करणे, महाभागवतांची नाही. कधी कधी मग प्रश्न असू शकते, महाभागवत म्हणजे मोठे संन्यासी, केशरी कपडे घातलेले ब्रह्मचारी, ते महाभागवत आहेत? नाही. प्रत्येक भक्त, महाप्रभू म्हणाले की जो एकदा भगवंतांचं नाव घेतो तो देखील वैष्णव आहे. आणि असं जर पाहिलं महाप्रभूंच्या त्या आदेशानुसार या संसारातील प्रत्येक जीव हा भक्त आहे. मग तो कोणाची भक्ती जरी करत असला तरी सरते शेवटी नारायणा इति समर्पयामी, नारायणाला समर्पण करणार आहे. सर्व सगळेच भक्त आहेत आपल्यासाठी. आणि म्हणून आपण हा एक भ्रमात राहू नये की फक्त ब्रह्मचारी आहेत त्यांच्याप्रती अपराध करू नये, अरे मोठे संन्यासी आहेत म्हणून अपराध करू नये, गुरु महाराज आहेत म्हणून अपराध करू नये. हे बाकीचे गल्लीतले तर चालतात आपले, हे कुठले वैष्णव, हे तर आपल्या समोरच होते. हे बंधू निरूपण म्हटलेला रामानुजाचार्य 12 वैष्णव अपराधांपैकी बंधू निरूपण म्हणजे आपल्याच परिवारातील, आपल्या समाजातील लोकांना तुच्छ समजणं आणि त्यांच्याप्रती अपराध करणं, त्याला म्हटलेलं आहे बंधू निरूपण. 12 वैष्णव अपराधांपैकी एक श्रीपाद रामानुजाचार्य. कालच आम्ही मंदिरात चर्चा करत होतो, भागवताचा दशमस्कंद 79वा अध्याय, बलरामजींची तीर्थयात्रा, बलरामजींचं तीर्थाटन. ज्यावेळी बलरामजी नैमिषारण्यामध्ये आले त्यावेळी त्यांनी तिथं बसलेले व्यासासनवरती, कोण होते, रोमहर्षण व्यासासरून नाही उठले म्हणून एका गवत्याच्या पात्यानं त्यांची हत्या करून टाकली, उद्धारच करून टाकला. बलरामजी अगदी गुरु असल्यामुळे तप्त असतात. बघितले सगळे उठले आणि व्यासासनवरती बसला. अजून एक गवताचं पातं उचललं, फेकलं, शिरछेद झाला आणि त्याचा उद्धार झाला. भगवंतांनी कार्य केलं बलरामजींनी, पण तिथल्या साधू संत जे होते कथेला बसलेले त्यांना ते आवडलं नाही. ते म्हणले तुम्ही भगवंता महान आहात, शक्तिशाली आहात, पण हे कार्य मात्र चुकीचं आहे.
आणि तुम्ही जे कार्य केलंय हे यद्यदाचरिती श्रेष्ठस, हे शुद्धरित्या जनसामान्यासमोर हे शोभा दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्ही या अपराधांपासून मुक्त होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्या ब्राह्मणाने सांगितलं, तुम्ही भारतामध्ये असलेल्या भारत भूमीतील प्रत्येक तीर्थस्थानामध्ये जा, तिथं दर्शन घ्या आणि तीर्थस्थळीमध्ये जाऊन पवित्र नद्यांचं स्नान करा. आणि बलरामजी हे नाही म्हटले मी तर मोठा गुरु आहे, आदि गुरु आहे, भगवंतांचा मोठा भाऊ आहे. त्याने आदेशाचं पालन केलं आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गावामध्ये, मग श्रीशैलम असो, तिरुपती असो, पंढरपूर असो, भीमरथी पंढरपूरमध्ये असलेली चंद्रभागा नदी असो, कावेरी असो, रंगनाथ क्षेत्र असो, भारतातील सर्व तीर्थस्थानामध्ये बलरामजी गेले, तीर्थस्थळीमध्ये दर्शन घेतलं आणि त्या पवित्र कुंडांमध्ये, नद्यांमध्ये आंघोळ करून आपल्या पापापासून मुक्तता घेण्यासाठी क्षमा याचना केली. कोण आहेत? आदि गुरु बलराम, जे अनंत शेष आहेत, लक्ष्मण आहेत. त्यांनी सुद्धा भक्तांच्या चरणी केलेल्या अपराधापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण भारतभर बलरामजी फिरले, फक्त जगन्नाथपुरीला नाही गेले. का? कारण जगन्नाथपुरीमध्ये त्यांचे सुद्धा विग्रह आहेत आणि त्यांना स्वतःची पूजा करून घ्यायची नव्हती, म्हणून जगन्नाथपुरी सोडता सगळीकडे गेले. सुब्रमण्यम कार्तिकेय स्वामींचं दर्शन घेतलं. मदुराई, दक्षिण मथुरा, त्या ठिकाणी सुंदरेश्वर आणि मीनाक्षीचं दर्शन घेतलं. प्रत्येक ठिकाणी गेले, प्रत्येक तीर्थस्थानामध्ये स्नान केलं, पण जगन्नाथपुरीला मात्र गेले नाही. स्वतःची पूजा करून घ्यायचं नव्हतं म्हणून. आपलं उलट आहे. आपलं जिथं अपराध होतो, जिथं आपल्याला दंडित केलं जातं, आपण तिथं जात नाही. पण जिथं आपला जय जयकार होतो, प्रसिद्धी होते, जिथं आपल्याला चांगलं म्हटलं जातं, जिथं आपली पूजा होते, तिथं जाणं आपल्याला आवडतं. पण बलरामजी आपल्या उदाहरणावरून संपूर्ण भारत, असं नाही त्यांनी विचार केला चला विठ्ठल मंदिरामध्ये अपराध झाला, विठ्ठल मंदिरच्या भक्त जे आहेत, विठ्ठल भक्तांच्या चरणी अपराध झाला, एक नदीत जातो, चंद्रभागेमध्ये 3 डुबक्या मारतो, वापस येतो, मुक्त झालो. नाही. भारतातील प्रत्येक ठिकाणी गंडकी नदीपासून, जी नेपाळमध्ये आहे गंडकी, त्या गंडकी नेपाळच्या गंडकी नदीपासून बलरामजी धनुषकोडी सेतुबंध, अगदी भारताचं शेवटचं टोक असलेलं प्रत्येक ठिकाणी त्यांनी जाऊन तीर्थयात्रा केली, दर्शन केलं आणि स्नान केलं. हा आहे वैष्णव अपराध. स्वतः बलरामजी आदि गुरु ब्रजेंद्र नंदन जेई सची सुत होईलो सेई बलराम होईलो निताई. साक्षात बलराम जे नित्यानंद आहेत. आणि म्हणून भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये स्वतः भगवंत उद्धवजींना सांगत आहेत भक्तांची महिमा. स्वतः भगवंत, आता बलरामजींनी तीर्थयात्रा केली, अजून काय प्रूफ पाहिजेत? भागवतचा 10म स्कंद 79वा अध्याय जर आपण वाचला, 30-40 श्लोक आहेत. पूर्ण गावाच्या नावासहित बलरामजींची यात्रा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. कुठं कुठं बलरामजी गेले. आणि त्या काळात बलरामजी सोलापूरला सुद्धा आलेले होते. कारण पंढरपूरला आले, भीमरथीमध्ये स्नान केलं, इथून दक्षिण भारतात ज्यावेळी गेले त्यावेळी बलरामजींचे चरण आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा त्यांनी स्पर्श केला. तर ही झाली बलरामजींची लीला. आता साक्षात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला वर्णन करून सांगत आहेत. भागवताचा 11वा स्कंद 29व्या अध्यायामध्ये उद्धव गीत नामक जो अध्याय, नरेष्वभीक्षणमद्भावम पुंसो भावयतो चिरात स्पर्धासूया तिरस्कारा सार अहंकार वियंती. अनुवाद, जो सर्व जीवांमध्ये असलेल्या माझ्या अस्तित्वाचं ध्यान करतो. वा, भगवान काय सांगत आहेत? प्रत्येक जीवामध्ये माझं अस्तित्व आहे. म्हणजे काय? परमात्मा स्वरूप. आत्मा तर आपण आहोत, पण परमात्मा सुद्धा भगवंतांच्या हृदयामध्ये स्वरूप आहे. त्यांच्यातील स्पर्धा, मत्सर, अपमान करण्याच्या वाईट प्रवृत्ती, खोटा अहंकार त्वरित नष्ट होतील. आपण काय करतो? भक्तांना आपण बाहेरून बघतो,
त्याचा रंग, त्याची श्रीमंती, त्याचं व्यंगत्व, शरीर वाकडा आहे किंवा आजारी आहे, लंगडा आहे, लुळा आहे, आपण हृदय बघत नाही. पण भगवंत काय सांगताय, त्याचं हृदयामध्ये जर असलेल्या चांगल्या गुणांचं, भगवंतांचं जर चिंतन केलं तर जे शारीरिक जे आहेत, काय काय म्हणतायत भगवंत, त्या भक्तासोबत केली जाणारी स्पर्धा, मत्सरता, अपमान, वाईट प्रवृत्ती, खोटा अहंकार आपल्या हृदयातून काय होईल, लवकर नष्ट होईल. कोणाकोणाची इच्छा आहे लवकर नष्ट व्हायला पाहिजे? खोटा अहंकार, वाईट प्रवृत्ती, ज्यांची ज्यांची इच्छा आहे मग फॉलो तर भगवंताने सांगितलं काय करायला पाहिजे. मग हृदयामध्ये असलेल्या भगवंतांच्या अस्तित्वावर चिंतन करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा पंढरपूरला जातो त्यावेळी नामदेवांची पायरी तर प्रसिद्ध आहे, पण नामदेवांच्या पायरी समोर चोखामेळांची देखील समाधी आहे. चोखामेळा म्हणतात, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वर लिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वर लिया रंगा. त्यांचं सांगणं आहे की ऊस डोंगा परी, ऊस कधी एकदम सरळ नसतो, सरळ तर असतातच पण कधी कधी वाकडे पण असतात, वाकडा असतो, वाकडा तिकडा ऊस असतो. पण तो ऊस जेव्हा ऊसाच्या मशीनमध्ये आपण घालतो, रसाच्या मशीनमध्ये, आणि जेव्हा रस प्राप्त होतो तो रस वाकडा नसतो, तो रस कसा असतो, गोडच असतो, चरकुपाल. तर अगदी जसा रस जसा गोड असतो, जरी ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी रस मात्र गोड आहे. त्याच पद्धतीनं चोखा मेळा जरी वाकडा असला, जरी मला व्यंग असलं, माझा भाव वाकडा नाहीये. माझी जी भावना आहे हृदयातली भगवंता, ती पूर्णपणे सरळ आहे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वर लिया रंगा. वरती वरती बघू नका, त्याची हृदयातली भावना बघा. जसं उसाचं शरीर बघू नका, त्या उसाचा रस बघा. जसं उपदेशामृतच्या 8व्या की 9व्या श्लोकामध्ये रूप गोस्वामी वर्णन करतात, जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक जगतामध्ये प्रगतीशील आहे, तो व्यक्ती गंगेच्या काठावरती जातो, त्यावेळी गंगेच्या पाण्यामध्ये पावसामुळे पाणी गढूळ झालेलं आहे किंवा शेवाळ आहे म्हणून आंघोळ करायचं थांबत नाही. जो बुद्धिमान आहे, ज्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे, गंगा मातेचं महत्व ज्याला माहित आहे, गंगेचं पवित्रता ज्याला माहित आहे, कोणताही विचार करता तो त्या पाण्यामध्ये आंघोळ करतो. पण जो कमी बुद्धिमान आहे, ज्याला आध्यात्मिक गंगे मातेचं पवित्रता किंवा तिची शुद्धता माहित नाही, त्याला वाटेल अरे बापरे शेवाळ आहे, मी आंघोळ केलं, माझ्या शरीराला माझ्या काहीतरी स्किन डिसीज होईल, खाज पडेल, मी पाणी पिलं तर काहीतरी होईल. मग तो मूर्ख आहे, कारण का त्याला गंगेची पवित्रताच माहित नाही, गंगेची आध्यात्मिक शक्ती त्याला माहित नाही, आणि त्यामुळे त्याच्या मनात असे विचार येतात. जसं कधी कधी आपण गुरूंना पाहिल्यानंतर, विशेष करून जन्माष्टमी रथयात्रेच्या दिवशी नवीन कपडे घातलेले आहेत आणि गुरूंना पाहिल्यानंतर तर पूर्ण दंडवत घालायचं आहे, आणि आपण विचार करतो अरे खाली माती आहे, रांगोळी आहे, लागली तर शॉर्टकट अर्धा प्रणाम करू. पण संन्यासी फक्त आध्यात्मिक वैष्णव संन्यासी नाही, मायावादी संन्यासी जरी असला तरी त्याला पाहिल्यानंतर आपण पूर्ण दंडवत नाही केला, अष्टांग दंडवत, तर नियम आहे त्या दिवशी पूर्ण उपवास. संन्यासीला पाहून जर प्रणाम नाही केला तर उपवास. किती फक्त वैष्णव संन्यासीची गोष्ट नाही या ठिकाणी, मायावादी जरी संन्यासी असला तरी संन्यासीला प्रणाम करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी भगवान सांगत आहेत, आपल्यासारख्या बद्ध जीवांमध्ये आपल्या समान दर्जांच्या व्यक्तीप्रती स्पर्धा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीप्रती मत्सर, म्हणजे जे आपल्या बरोबरचे आहेत त्यांच्याप्रती आपण कायम काय करत असतो, स्पर्धा करत असतो, कॉम्पिटिशन. अरे हा कसा पुढे गेला, मी जायला पाहिजे. बरोबरीचे जेव्हा असतं एज म्हणा किंवा दीक्षा घेतलेली वेळ, स्पर्धा चालवते स्पर्धा. अरे तो अधिकारी कसा झाला, तो तर 94चा आहे, मी तर 92चा आहे, 2 वर्षापूर्वी मी आलो. अरे त्याला आरती कशी दिली, मला आरती द्यायला पाहिजे, मी तर 91चा आहे, माझी दीक्षा त्याच्या अगोदर झाले.
मी तसे ऐकत होतो, श्रीमान गौरांग प्रभू सांगत होते की काही काही भक्त तर वर्ष तर सोडा, दीक्षा जर एकाच दिवशी झालेली असेल तर पहिला कुणाचं नाव भेटलं, लाईन मध्ये माझ्या अगोदर कोण होता ते सुद्धा कॅल्क्युलेट करतात. मी तुझ्या अगोदर गेलेलो, 5 मिनिटं अगोदर मी होतो तुझ्या, मी सिनियर आहे तुझ्यापेक्षा. तर ही स्पर्धा. त्यानंतर आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींप्रती मत्सरता म्हणजे आपण त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकत नाही, मग त्यांची निंदा करणं चालू करणं. आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबर आपण सेवा करू शकत नाही, त्यांच्या बरोबरीनं आपण जबाबदारी घेऊ शकत नाही, मग त्यांची काय करायची, निंदा चालू करायची. जशी द्राक्ष भेटली नाहीत खायला म्हणून प्रचार करायचा द्राक्ष आंबट आहेत. एक कोल्हा होता आणि तो कोल्हा द्राक्षांच्या बागेत गेला. त्याने प्रयत्न केला ते द्राक्ष खायचं, अशी वर सगळे लटकलेले होते, त्याच्या तोंडात ते द्राक्ष आले नाही. मग तो म्हटला चला जाऊ दे, द्राक्ष आंबट आहेत म्हणून प्रचार चालू केला त्याने, का त्याला खायला भेटले नाही म्हणून. त्याला म्हटलं जातं मत्सरता. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांची मत्सरता, आणि आपल्यापेक्षा जे ज्युनियर आहेत, हाताखालचे आहेत, त्यांच्या प्रती त्यांना कमी लेखण्याची इच्छा, तुच्छता. तू काय सांगतो मला, तू तर आत्ता आलाय, तू शेंबडा हिंडत होता तेव्हा मी तुला बघत होतो. आपल्या खालचे जे आहेत त्यांच्या प्रती द्वेष किंवा त्यांना कमी लेखणं. पण प्रत्येक जीवात असलेल्या परमेश्वरांचं ध्यान केल्यानं दूषित प्रवृत्ती आणि त्यांचा मूळ आधार असलेला खोटा अहंकार लवकर नाहीसा होऊ शकतो. आणि म्हणून कोणी मोठा असो, उत्तम अधिकारी, कोणी मध्यम अधिकारी किंवा कोणी कनिष्ठ अधिकारी, कुणी जरी असला, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे असलेले भगवंत आहेत त्या परमात्म्याचं जर आपण दर्शन करू शकत असलो आणि जर त्याच्या भक्तीचा गुणगौरव जर आपण केला तर आपल्या हृदयातील अहंकार नष्ट होऊ शकतो. आणि म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहेत, प्रत्येकाच्या. मग तो हाती असो, गाय असो, कुत्रा असो किंवा कुत्र्याचं मांस खाणारा चांडाळ का असेना. शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. श्वपाक म्हणजे कुत्र्याचं मांस खाणारे चांडाळ लोक, त्यांच्या हृदयामध्ये देखील परमात्मा आहे. मग ब्राह्मण, हत्ती, कुत्रा, कुत्र्याचा मांस खाणारा, सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत, परमात्मा आहेत. म्हणून आपण कुणाप्रतीही अपराध करणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर वैष्णव निंदा किंवा वैष्णव अपराध या अध्यायात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत, जो भक्तांचा मत्सर करतो, भक्तांवर निंदा करतो किंवा टीका करतो, त्यांचा अपमान करतो, त्याची भक्ती थांबत नाही तर नष्ट होते. किती सावधानीपूर्वक. कोण सांगतायत? स्वतः भगवंत सांगतायत उद्धवाला. का? कारण उद्धव त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र आहे, सखा. आणि भगवंत आता आपल्या स्वधामात जायच्या वेळेची कथा आहे. कधी कधी आपण लहान असतो, भरपूर वेळ असते आपल्याकडे, तरुण आहे, तरुण मित्रांमध्ये आपण हसी मजाक करतो. पण भगवंत आता अगदी सिरियस आहे. जेव्हा भगवंत स्वधामाला जायची तयारी चालू आहे, अगदी शेवटचा वेळ, आणि जेव्हा व्यक्ती शेवटच्या टप्प्यात असतो तेव्हा तो हसी मजाक कधीही करत नाही, तो सिरियस असतो. त्याला माहित आहे प्रत्येक येणारा हा क्षण हा माझ्यासाठी शेवटचा असू शकतो. मला आठवतंय ज्यावेळी गुरु महाराज आरवड्याला जायचे 26 जानेवारीला, आणि त्यांचे भाऊ धर्मावतार प्रभू किंवा नंदलाल प्रभू, ज्यावेळी धर्मावतार प्रभूंचा देहत्याग त्यांनी केला, त्यावेळी महाराज आपला अनुभव सांगत होते. मला प्रत्येक वेळी जेव्हा मी गाडीत बसायचो आरवड्यातून निघण्यासाठी, आणि मी माझ्या भावाच्या धर्मावतार प्रभूंच्या डोळ्यामध्ये मी पाहत होतो, तर त्यांना असं वाटायचं महाराज कदाचित ही आपली शेवटची भेट असू शकते, असं ते डोळ्यात दिसून यायचं. कदाचित ही माझी शेवटची भेट असू शकते. त्यामुळे व्यक्ती जेव्हा शेवटच्या टप्प्यात असतो कधीही मूर्खता, हसी मजाक करत नाही.
तरुणाईमध्ये हसी मजाक आपल्याला वाटतं अजून भरपूर जीवन आहे. गॅरंटी कुठं आहे खरं? काही गॅरंटी नाही. 26 इयर ओल्ड आपण म्हातारे झालेलो आहोत. आपण ध्यान देत नाही त्या गोष्टीवरती. आपण विचारतो हाऊ ओल्ड आर यू? प्रोज आय एम जस्ट ओनली 22 इयर्स ओल्ड. ओल्ड झाला म्हातारा 22 वर्षाचा. गॅरंटी नाही आपण म्हातारे झालेलो आहोत. तर वैष्णव अपराध किंवा भक्तांप्रती केलेला अपराध इतका गंभीर काय? तर आचार्य सांगतात वैष्णव हे भगवंतांचे अतिशय प्रिय आहेत आणि भगवंतांच्या भक्तांप्रती केलेला अपराध म्हणजे भगवंतांप्रती केलेला अपराध आहे. झोपू नका. अगदी महत्वाचा आदेश उद्धव भगवंतांना सांगत आहेत. भगवंतांप्रती केलेला अपराध म्हणजेच वैष्णव अपराध किंवा वैष्णवांप्रती केलेला अपराध म्हणजेच भगवंतांचा अपराध. वैष्णव अपराध असा वेगळा नाही आहे, कारण वैष्णव भगवंतांचे साधूनाम हृदयमयम साधूनाम हृदयम त्वहम. भगवंतांच्या हृदयामध्ये भक्त आहेत, भक्तांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत. आणि म्हणून साधूंच्या चरणी केलेला अपराध म्हणजे भगवंतांच्या चरणी केलेला अपराध आहे. त्यांची सेवा नाही, त्यांना बाहेर फिरायला त्यांना बोलवा, बसावणार, जप नंतर क्रम सांगा. आहेत काही भक्त फिरतायत बाहेर, एका हातात मोबाईल एका हातात माळ. आणि आज बुधवार आहे, जप करायसाठी वेळ आहे, भरपूर वेळ आहे. सुट्टीच आहे, भगवंतांच्या कृपेने आज बुधवारच आहे. आणि थोडा वेळ आपण जर ऐकलं भगवंतांच्या भक्तांची महानता किंवा वैष्णव अपराधाचं गांभीर्य, तर मग आपण थोडं कमीत कमी माहीत तरी पाहिजे काय करतोय आपण. माहीतच नाही तर मग काय करणार? अपराध म्हणजे काय, पाप म्हणजे काय हे तरी माहीत असणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात पापे येती रोगारूपी. आपण जेव्हा न कळत केलेले पाप जे आहेत, मांसाहार, व्यभिचार, जुगार, हे सगळे जे पाप कार्य आहेत हे पाप आहेत, अपराध नाही आहेत, न कळत केलेले. त्यावेळी जे केलेले पाप आहेत त्याचं फळ आपल्याला रोगामध्ये प्राप्त होतं. पापे येती रोगारूपी. कोणी रोगी होतात, आजारी पडतात, ते पापाचं फळ आहे. पण अपराध आपल्याला राधा राणींपासून दूर घेऊन जाणार आहे. उपवास अपराध हे दोन अपोजिट विरुद्धार्थी शब्द आहेत. उपवास म्हणजे भगवंतांच्या जवळ राहणं, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. अपराध म्हणजे राधा राणींपासून दूर घेऊन जाणारा, त्याला म्हटलं जातं अपराध. पाप आपल्या शरीरावर, ग्रॉस बॉडी जे आहे, स्थूल शरीर, त्याच्यावर आघात करतं आणि अपराध आपल्या सूक्ष्म शरीरावरती आघात करतं. आपण आजारी नाही पडत अपराध केल्यानंतर, आपण भगवंतांपासून हळूहळू हळूहळू दूर जातो. आणि म्हणून भगवंत सांगतात अहम भक्त पराधीनो स्वतंत्र इव द्विज साधुर गर्भस्थ हृदयम भक्तैर्भक्त जनप्रिय. भगवंत म्हणतायत मी माझ्या भक्तावर अवलंबून आहे, त्यांनी माझं हृदय जिंकलेलं आहे. भगवंत अखिल अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आपल्या भक्तांवरती अधीन आहेत किंवा भक्तावर अवलंबून आहेत. आता विचार करा, गोकुळामध्ये किंवा वृंदावनामध्ये भगवंतांना जर यशोदेनं लोणी दिलं नाही तर भगवंतांचं पोट भरत नव्हतं. यशोदेला भोजन द्यावं लागायचं. का? भगवंत यशोदेच्या अधीन आहेत. आता अशी गरज नाही. आत्मा रामश्च मुनयो, भगवंत आपल्या आत्मामध्ये रममान करणार आहेत, त्यांना काय थोडंसं लोणी, काय गरज आहे का लोण्याची? ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. इच्छा व्यक्त केली, लोणी काय, लोण्याची दुकानं तयार होतील. लाखो लक्ष्मी, लक्ष्मी सहस्त्र शत संभ्रम सेव्यमानम. 1000 गुणिले 100 म्हणजे लाखो, सहस्त्र शत हजारो आणि शत गुणिले शतक म्हणजे लाखो, 1000 into hundreds म्हणजे लाखो लक्ष्मी हात जोडून उभा आहेत त्यांची सेवा करण्यासाठी. आणि त्यांना थोडंसं भीक मागावं लागतं, द्या थोडं काहीतरी द्या, खायला भूक लागली. कारण भगवंत आपल्या भक्ताच्या अधीन आहेत, अवलंबून आहेत. आणि अशा भक्तांच्या
चरणी आपण जेव्हा अपराध करतो किंवा आपण टीका करतो, निंदा करतो, मत्सरता येते आपल्या हृदयात, त्याची सुरुवात होते कुठून? सगळ्यात पहिला भगवद्गीतेत सांगतात अहंकार, फॉल्स इगो. आपल्या हृदयामध्ये असलेला अहंकार, त्याला म्हटलेला आहे इगो. प्राईड, प्राईड म्हणजे अभिमान. अहंकार वेगळा आहे, अभिमान वेगळा आहे, सगळे समान नाही आहेत. अहंकार म्हणजे फॉल्स इगो, अभिमान मी श्रेष्ठ आहे, प्राईड. मत्सर, एन्वी, मत्सरता, द्वेष. आणि राग म्हणजे अँगर, क्रोध. या 4 गोष्टीमुळे आपण भक्तांच्या चरणी अपराध करतो. कोणता कोणता? सगळ्यात पहिला अहंकार, दुसरा अभिमान, तिसरा मत्सरता आणि चौथा क्रोध. मत्सरता म्हणजे द्वेष आणि क्रोध. ज्यावेळी आपली इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळी आपण क्रोधी होतो, द्वेषी बनतो आणि दुसऱ्याच्या चरणी अपराध करू लागतो. तर हे जर 4 गुण असतील, अहंकार असेल, अभिमान असेल, द्वेष असेल आणि क्रोध असेल, तर काय होऊ लागतं? हळूहळू आपल्याला दुसऱ्यातील दोष दिसू लागतात. हे जर नसतील तर दिसत नाही दोष, पण हे जर असले तर मग हळूहळू दोष दिसू लागतात. दोष दिसू लागल्यानंतर तुलना होऊ लागते. तो असा, मी असा, म्हणजे कंपॅरिझन किंवा कॉम्पिटिशन, तुलनात्मक. आणि त्यानंतर होते मग टीका, निंदा. वा किती गूढ भगवंतांनी शास्त्र दिलेलं आहे भगवद्गीतेत. सगळ्यात पहिला आपला मिथ्या अहंकार, अभिमान, द्वेष आणि क्रोध, या गोष्टींमुळे आपल्या हृदयामध्ये अशा 3 गोष्टी जन्म घेतात ज्यामुळे आपण दुसऱ्यांप्रती दुसऱ्यांच्या चुका बघू लागतो, दोष दिसतात. नंतर टीका चालू होते, आपण त्यांच्याबद्दल बोलू लागतो आणि त्यांची तुलना करतो. पण वैष्णवांनी आपल्यासाठी स्पष्ट करून, आचार्यांनी हे सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायसाठी आपल्याला वैष्णव अपराधाचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. कधी अपराध होतात आपल्याकडून? सगळ्यात पहिला अपराध होतो ज्यावेळी आपण भक्तांना बघून प्रसन्न होत नाही. भक्तांना बघून प्रसन्न, अरे आला यार, कशाला माहित होतं, मलाच हे काम सांगणार काहीतरी, मुझे बताएंगे अभी कुछ करने के लिए. भक्तांना पाहिल्यानंतर आनंद न होणं सगळ्यात पहिला अपराधाची सुरुवात. प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, आचार्यांनी दिलेल्या. असं सांगितलेलं आहे, ज्यावेळी 2 भक्त एकत्रित येतात त्यावेळी 64 कळ्या फुलल्या पाहिजे. 64 कळ्या. कोण सांगू शकते 64 कळ्या म्हणजे काय? दोघांचे 32 दात, 64 कळ्या फुलल्या पाहिजे. माताजीने बरोबर सांगितलं, त्यांचे दात दोघांचे 32 64 कळ्या फुलल्या पाहिजे. त्यानंतर 7 करोड नृत्य व्हायला पाहिजेत. 7 करोड नृत्य म्हणजे एका शरीरावरती 3.5 3.5 करोड केस आहेत, रोम आहेत आपले, रोम. ते 3.5 एका व्यक्तीचे आणि दुसऱ्या व्यक्तीचे 3.5, असे 7 करोड नृत्य व्हायला पाहिजे. आनंद म्हणजे जे रोम खडे होणं म्हणजे काय, ते नृत्य व्हायला पाहिजे. 64 कळ्या आणि 7 करोड नृत्य. आपण ज्यावेळी निंदा होते कोणाची तेव्हा आपल्या कळ्या फुलतात. पर दुखे सुखी, पण आपण होणं कसं आहे, पर दुखे दुखी. हे पहिलं, भगवंतांच्या भक्तांना पाहून प्रसन्न न होणं. दुसरं, भगवंतांच्या भक्तांना पाहून प्रणाम न करणं. हे दुसरा अपराध, प्रणाम न करणं. याला काय प्रणाम करत, आपण इतके सहज तर दररोज तर करत असं काय, एक दिवस नाही केलं तर काय होतं. आणि एक दिवस न प्रणाम केल्यामुळेच इंद्राला आपलं राज्य गमवावं लागलं. कारण त्या दिवशी देखील देवतांचे गुरु बृहस्पती आले सभेमध्ये आणि त्यावेळी इंद्राला वाटलं काय दररोजच प्रणाम करतो, एक दिवस नाही केलं तर काय होतं. आणि बरोबर त्याच दिवशी असुरांनी शुक्राचार्यांना त्यांची आराधना पूजा केली आणि ते प्रसन्न झाले.
आणि इंद्राला आपलं राज्य गमवावं लागलं एक प्रणाम न केल्यामुळे. दररोज करतो की काय फरक पडतो? दररोज आम्ही तर मंदिरातच राहतो सकाळ संध्याकाळ, काय फरक पडते? 3, मनामध्ये वाईट विचार करणं. आता बघा, मनामध्ये पाप करण्यासाठी मुभा आहे कलियुगामध्ये, पण मनामध्ये अपराध करण्यासाठी परवानगी नाहीये. आपण म्हणू मी बोलत तर नाही प्रभूजी, मनात विचार केला बस. मनात विचार करणं सुद्धा अपराध आहे भक्तांप्रती. नंबर 4, भक्तांची निंदा, दोषांचं कीर्तन, दोषनम. त्यांचे दोष बघून सगळीकडे त्याची गाथा गुणगान. अरे तुला माहित आहे असं झालं, तुम्ही जगात सांगा नीके चपता अंदर के चपाकू. हा बस तुलाच सांगतोय, बाकी कोणाला सांग. पूर्ण समाजाला पूर्ण देशाला कळालेलं असतं. कारण जो व्यक्ती आपल्याला सांगतोय कुणाला सांगू नको, काय गॅरंटी तो आपल्याबद्दल दुसऱ्यांना सांगत नाही? काय गॅरंटी आहे? जर एकाबद्दल जर दुसऱ्याला तो सांगत असेल, आपल्या अनुपस्थितीमध्ये तो आपल्याबद्दल बोलणार नाही याची काय गॅरंटी? आणि म्हणून अशी निंदेपासून स्वतःला वाचवणं. नंबर 5, भक्तांवर क्रोधित होणं. आणि नंबर 6, त्यांना शारीरिक कष्ट देणं म्हणजे हातापायी करणं. हे तर सगळ्यात शेवटचं आहे. नरकाचे द्वार उघडण्यासाठी तयार राहणं म्हणजे भक्तांवरती प्रहार करणं. आपल्याला नरकाचे द्वार उघडण्याची तयारी. आता आपण विचार करू, प्रभूजी असं थोडी होतंय की आम्ही तर दोस्त आहे, काही असो, पण ते वैष्णव आता झालेले आहेत. ध्रुव महाराज ज्यावेळी 5 वर्षाचे होते, आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायसाठी गेले. उत्तानपाद राजा काहीच बोलला नाही. ज्यावेळी सुरुचीने त्यांना ढकलून दिलं. मौनम स्वीकृती लक्षणम. त्याने ओरडायला पाहिजे होतं, का? तो पण माझाच मुलगा आहे, त्याला पण बसायचा अधिकार आहे. पण सुरुची प्रती असलेलं आकर्षण, तिचं प्रेम आणि तिच्या प्रेमामध्ये असलेलं आंधळे पण काहीच बोलला नाही. मौनम स्वीकृती लक्षणम. आणि स्वीकार केलं. आणि तिला जेव्हा हकलून घातलं, त्यानंतर ध्रुव महाराज भक्त झाले. भक्त झाल्यानंतर त्यांच्याप्रती ज्यांनी ज्यांनी केलेले अपराध आणि वैष्णव अपराधामध्ये गेल्यामुळे ते दोघंही, सुरुची आणि उत्तानपाद, दोघंही जंगलामध्ये भस्म झाले. दोघंही जंगलात जळून भस्म झाले. त्या उलट त्यांची आई सुनीती, जिनं भगवंतांचा मार्ग दाखवला, ती ध्रुव महाराजांसोबत कुठं पोचली? वैकुंठात गेली. आणि म्हणून अपराधापासून स्वतःला आपल्याला वाटतंय अरे याची तर काय आता दीक्षा पण हे तर नवीन आहे, आता काय केलं चालतंय. पण तो कधी क्वचित भक्त झाला, शुद्ध भक्त झाला तर मग काय. आणि जो एकदा भक्तीत आला आहे तो शुद्ध होणार. तसं परमपूज्य राधानाथ महाराज उदाहरण देतात. एखादा व्यक्ती चिखलामध्ये पडलेला आहे, पावसाच्या दिवसात अगदी चिखल, डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण चिखलात पडलेला आहे, सगळीकडे अंगावर चिखल लागलेला आहे. आणि तो व्यक्ती आता स्नानगृहामध्ये पोचलाय, बाथरूममध्ये शॉवर चालू केलेला आहे. आता शॉवर चालू केला याचा अर्थ तो शुद्ध होणार, स्वच्छ होणार. तसंच आपण संसाराच्या या चिखलामध्ये गुरफटून आलेलो आहे, पण भगवंतांच्या शॉवरमध्ये आलेलो आहे. आणि जेव्हा गुरूंच्या, भगवंतांची कृपा, त्या शॉवरद्वारे ती कृपा आपल्यावरती येईल, आपण शुद्ध होणार आहोत. पण वेळेचं अंतर आहे. कोणी आज शुद्ध होईल तर कोणी उद्या. तर त्यामुळे कुणाबद्दलही अपराध होणार नाही याची काळजी घेणं. का? कारण भगवंत भगवद्गीतेत सांगतात की क्वचित जर न कळत जर कुणाकडून अपराध झालेला असेल, जर कोण भक्त असेल त्याच्याकडून काहीतरी पापकृत्य झालेलं असेल, तरी सुद्धा त्याला साधू म्हणून ओळखणं आवश्यक आहे. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाग साधू रेवश्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. कळत न कळत त्याच्याकडून अपराध झालेला असेल तरी सुद्धा शारीरिक बघू नका, त्याचं हृदय बघा. कधी कधी काय होतंय, न कळत काही खाण्यात येतं, न कळत, जाणून बुजून नाही. न कळत झालेला तो अपराध होत नाही, पण जाणून बुजून केलेला अपराध आहे. गलती किंवा चूक एकदा होते, पुन्हा पुन्हा तीच गलती वारंवार करणं, तीच चूक वारंवार करणं, ती चूक नाही, ते आपलं डिसिजन आहे. आपण डिसाईड केलं तेच करणार म्हणून, बरोबर. ती गलती किंवा ती चूक वारंवार पुन्हा पुन्हा तीच चूक करणं,
म्हणजे काय, आपण डिसाईड केलेलं आहे की हे करणार मी आहे, बस. चूक म्हणजे एकदा होते आणि एकदा सांगितल्यानंतर सुधारायला पाहिजे. सांगितलं की बाबा हे तू खाऊ नको, हे आपल्याला चालत नाही, नाही उद्या पण खाणार, परवा पण मी तेच खाणार, मग ते चूक म्हणू शकत नाही आपल्याला. आपण काय करतो, थोडी भक्ती करतो आणि थोडं आपण पाप करतो. नामनो बलात यस्यही पाप बुद्धी, नामाच्या बळावर पाप करणं. सकाळी मी विठ्ठल मंदिरात येतो, भक्ती करतो, मंगल आरती करतो, जप करतो, 9 वाजले बाहेर जातो, पापाला लागतो. पाप करायला मी तयार का? उद्या जायचंच आहे की पुन्हा सकाळी मंदिरात, पुन्हा उद्या गेल्यावर शुद्ध होणारच, पाप करू शकतो. नामनो बलात यस्यही पाप बुद्धी, आणि त्यामुळे आपण त्या नामाच्या बळावरती अपराध करून चालणार नाही. कारण भक्तात काही बाह्य दोष जरी असले तरी त्याला संतच मानावे, कारण क्वचित त्याच्या हृदयापासून त्याने अपराध स्वीकारलेला नाही, किंवा अपराध त्याच्या हृदयापासून शरीरापासून कळत न कळत झालेला आहे. आणि अशा वेळी आपण ज्या भक्तांच्या चरणी अपराध करण्यास प्रारंभ करतो त्यावेळी सुरुवात होते मनापासून. मनात पहिला आपण टीका करतो, अरे तो तसा आहे, आपला पण विचार करत असतो, मनात टीका येते. मग मनातलं कुठं येते, जिभेवर. मन म्हणजे मन किंवा बुद्धी एकच आहे. नंतर जिभेवरती, वाणीमध्ये. वाणीत आल्यानंतर पुन्हा पुन्हा अशी निंदा केल्यानंतर ती व्यक्तीला सवय बनते. हॅबिट इज द सेकंड नेचर. एका व्यक्तीला बघा ना, हसण्याची सवय आहे, त्याचं नेचरच बनते ते हसण्याचं, बिनाकारण हसत राहतं, स्मशानात गेले तरी हसतात. त्याला नियंत्रण, जसं राजा एक होता, त्या राजाला सवय होती चोरी करायची, राजा आणि स्वतःच चोरी करायचा तो. तर हॅबिट इज द सेकंड नेचर. आणि ती सवय पडली तर मग हृदय कठोर बनू लागतं. हृदय कठोर बनल्यानंतर नामातील रुची कमी होते, आणि नामातील रुची कमी झाली याचा कमी होते, आणि त्यालाच म्हटलेलं आहे आध्यात्मिक पतन किंवा अधोगती, फॉल डाऊन. सुरुवात कशापासून, मनापासून, नंतर वाणीपासून, नंतर सवयीपासून, नंतर हृदय कठोर बनू लागतं अपराध करून करून, नामामधली रुची कमी होते, आणि शेवटी आध्यात्मिक प्रगती आपली नष्ट होते. कधी कधी काही भक्त म्हणतात, प्रभूजी मला तर स्पष्ट बोलायची सवय आहे, मी घाबरत नाही, धडधडीत बोलतो, मी जे काय बोलतो ते सत्य बोलतो, घाबरत नाही मी कुणाला, धडधडीत बोलतो, डरता नहीं मैं किसी से, जो बोलता हूं साफ बोल देता हूं. पण ते सुद्धा अपराध आहे. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात सांगतात, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्याय अभ्यासेनम चैव वाङ्मय तप उच्चते. आपण जेव्हाही बोलतो त्यावेळी आपली वाणी सत्य जरी असली तरी ती प्रिय, दुसऱ्यांची हितकारक, दुसऱ्यांना दुखावणार नाही अशी वाणी बोलवणं. आणि हेच वाणीचं तप आहे मोठी, वाणीची तपस्या. वाणीची तपस्या ही नाही की आपण जबरदस्ती शांत राहणं, वाणीची तपस्या आहे की आपण बोलण्यावरती नियंत्रण करणं. तसं आपण प्रवचनाची सुरुवातच केलेली होती. जगात सगळ्यात सोपा मार्ग सल्ला देणे, फ्री सजेशन्स. सल्ला, ताक नाही हा, सल्ला, सजेशन, सगळ्यांना हा मस्त एकदम उपदेश द्यायसाठी आपण कधी तयार असतो. असं करा तसं. कधी कधी लोक काही सांगायसाठी येतात, त्यांचं पूर्ण ऐकण्या अगोदरच आपण त्यांना रिझल्ट देतो. जेव्हा आपण चूक करतो त्यावेळी आपण वकील बनतो, पण दुसरे जेव्हा चूक करतात तेव्हा आपण लगेच जज बनतो, डायरेक्ट डिसिजनच. आपण वकील बनून आपण भांडायचा तयार, हे असं थोडी, ऐसा थोडी ना होत आहे, ऐका माझं ऐका, ऐसा थोडी ना होता. आणि जेव्हा दुसरी कोण चूक केली त्याचं ऐकून घेण्या अगोदर आपण डिसिजन देतो आणि जज बनतो. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, झालं, खलास, निघता. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपल्या दररोजच्या जीवनात ज्या आपण भाषा वापरतो तो भक्त खरा नाही, तो टाइमपास भक्त आहे, किंवा मी त्याच्यापेक्षा चांगला आहे, त्याच्या मागे चर्चा करणं, त्याच्या सेवेला कमी लेखणं, हेच वैष्णव अपराधाचं सगळ्यात मूळ आहे. आणि म्हणून सताम निंदाम नाम परमम अपराध विंतनुते. भक्तांची निंदा करणे नाम अपराधापैकी पहिला अपराध. पद्मपुराणामध्ये याचं वर्णन आहे. कधी कधी वाटतं ना हरे कृष्णवाल्याने तयार केलं,
किंवा प्रभुपादांनी 10 नाम अपराध केले नाही. पद्म पुराणामध्ये संस्कृत भाषेमध्ये त्याचं स्पष्ट जे वर्णन आहे, सताम निंदाम नामन परमम अपराध वितनुते. भक्तांच्या प्रती केलेला अपराध सगळ्यात पहिला अपराध. आणि मग याच्यावरती उपाय काय? मग आता एवढं तर सगळं ऐकलं, उपाय काय? तर महाप्रभूंनी जर सांगितलं तृणादपी सुनीचेन, फक्त म्हणायसाठी नाही, खरोखर ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करणं. एक दिवसात होत नाही, पण त्याचा प्रयत्न चालू ठेवणं. जसं मी मागच्या वेळी पण सांगितलेलं, ज्यावेळी गुरु महाराज सोलापूर मंदिरातच होते आणि बाजूला जे अर्काल गार्डन आहे, अर्कालचे जे गायत्री विहार प्लॉट जिथं झालेत, त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकला गेलेले होते महाराज. आणि त्यावेळी मॉर्निंग वॉकमध्ये महाराजांनी चालते चालते वेळी गवतावरती चालत चालत आले आणि मला दाखवलं, बघितलं का ते उठतंय का गवत, काय कंप्लेंट केली का गवताने? असं आपल्याला नम्र बनायला पाहिजे. आपण जरी पाय जरी ठेवला तरी तृणादपी सुनीचेन. त्यांची चुका शोधण्यापेक्षा त्यांच्यातील चांगले गुण शोधणं. कधी कधी वाटत असेल प्रभूजी आमच्या दीक्षित भक्तांमध्ये प्रेम नाही हो, काय करू आपण? सगळेजण बसा गोल आणि प्रत्येक भक्ताने एका व्यक्तीचे चांगले गुण सांगायचे. जसं श्याम गोविंदप्रभू आहेत, सगळेजण असं बसलेले आहेत, प्रत्येक एक एक भक्ताने त्यांचा एक एक चांगला गुण सांगायचा. ते शृंगार व्यवस्थित करतात, कधी नाही म्हणत, जे काही त्यांचे चांगले गुण आहेत. मग एवढं ऐकल्यानंतर वाटतं, अरे यार किती चांगले गुण आहेत, मी तर विचार करतो त्याच्यात सगळे वाईटच गुण आहेत. एवढे चांगले गुण आहेत, मग आपण सावध राहणं आवश्यक आहे. चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न, वाईट संगती टाळणं तिसरा महत्वाचा मुद्दा. जिथं भक्तांची निंदा होते तिथून सुरक्षित अंतर ठेवणं. मी काही दिवसापूर्वी निताई सेविनी माताजींचं प्रवचन ऐकत होतो आणि त्यावेळी माताजी म्हटल्या की मी असा विचार करते, जे निंदक आहेत, अपराध करणारे आहेत, ते जर माझ्या समोर आले तर मला ते दिसतच नाहीत, अदृश्य होतात. मी बोलतच नाही त्यांच्याविषयी किंवा त्यांच्याबद्दल, मला मनात सुद्धा येत नाही. आहेत माझ्या समोर, आहेत माझ्या समोर बसलेले आहेत, माझ्या मंदिरात आहेत, पण ते माझ्यासाठी अदृश्य झालेले, ते मला दिसतच नाही. ही तयारी करणं, तेव्हा आपण मग अशा वाईट कृत्यापासून वाचू शकतो. आणि चांगले चांगले गुण शोधून त्यांची स्तुती करणं आणि निंदा जिथं होते तिथून दूर जाणं. भक्तिविनोद ठाकूर सांगतात, जिथं आपण वैष्णवांची निंदा ऐकतो, ऐकल्याबरोबर त्या व्यक्तीचं जे निंदा करणार आहे त्याची जीभ कापून टाकली पाहिजे. आहे कोणाच्या तेवढा दम मायका लाल जीभ कापण्यासाठी? नाही. आणि तेवढंच नाही, त्याची जीभ कापायची आणि त्यानंतर त्याच तलवारीनं स्वतःचा गळा कापायचा. का? कारण आपण ती वैष्णव निंदा त्यांनी जिभेनं बोलली, आपण ऐकली दोन्ही कानाने, आणि ते कानाने हृदयापर्यंत जाण्या अगोदर, हृदय दूषित कलुषित होण्या अगोदर आपल्याला कापून टाकणं. ते तर होतच नाही, अशक्य आहे. नाहीतर हरे कृष्ण मंदिरामध्ये चार्ट लागेल, मग मोठी कंप्लेंट येईल, काय शिकवता येते लोकांना मारायचं म्हणून. मग भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, अशा ठिकाणापासून दूर राहणं. माहित आहे, व्यक्ती आल्यानंतर निंदा करणार, काही ना काहीतरी बोलणार, सुरक्षित अंतर ठेवा, त्यामुळे आपला ऍक्सिडेंट होणार नाही. मोठमोठ्या ट्रकवरती लिहिलं असतं कीप सेफ डिस्टन्स, सुरक्षित अंतर ठेवा, तरी सुद्धा टू व्हीलरवाले, रिक्षावाले त्याला चिटकायचा प्रयत्न करत आणि मग लागल्यानंतर बोंब मारायचं, अरे का असं झालं, दिसत नाही काय ट्रकवाला? तर लिहिलेलं आहे स्पष्ट, सुरक्षित अंतर ठेवा. कारण आपली टू व्हीलर, रिक्षा आणि त्याचं जे शरीर आहे एका मुंगी आणि हत्तीप्रमाणे, त्यांनी जरी असं टच जरी केला तर आपलं 50,000चं नुकसान आहे. फक्त टच जरी केलं तरी कुठं उडून पडणार आपण माहित नाही. आणि इतका तो भयंकर अपराध आहे. आणि म्हणून दुसऱ्यांवरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वतः आपण कसं सुधरू शकतो त्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कसं मी सुधरू शकतो? भागवतामध्ये वर्णन आहे की ज्यावेळी अंबरीश महाराजांप्रती दुर्वासा मुनीने अपराध केला. काय केलेला अंबरीश महाराजांनी? काहीच अपराध तर नव्हताच. एकादशी निर्जल असतात सगळ्या, आणि सगळ्या निर्जल एकादशी दिवशी पूर्वीच्या काळी वैदिक सभ्यतेमध्ये सगळ्या एकादशी निर्जलच आहेत. तिथं अगोदर एकादशी दुप्पट खाशी नव्हत्या. म्हशीसारखं चरा करे एकादशी करा,
एकादशी निर्जलच होते. आणि त्यांनी काय विचार केला, तर दुर्वासा मुनी आपल्या शिष्यांसोबत स्नान गायत्री करण्यासाठी गेलेले आहेत. आता उपवास सोडण्याचं पारण वेळ चाललेली आहे. थोडंसं चरणामृत. आता चरणामृत घेतल्यामुळे उपवास तुटला पण आणि नाही पण. का? कारण त्याने भौतिक वस्तू काहीच खाल्ल्या नव्हत्या. डायरेक्ट भगवानचं चरणामृत, भगवंतांच्या चरणापासून प्राप्त झालेलं. राधा कृष्ण पादोदकम प्रेम भक्तिदम मुदा भक्ती भावेन वै पित्वा शिरसाधारम्याम्यहम. राधा कृष्णाचं प्रेम प्रदान करणार. आणि दुर्वासा मुनीला आला राग. म्हटले असं कसं का मला सोडून जीव शकतो हा? लगेच त्यांना मारण्यासाठी तयारी चालू केली. आणि हे नारायणांना विष्णूंना आवडलं नाही. विष्णूंनी लगेच सुदर्शन चक्र पाठवलं. सुदर्शन चक्र मागे लागलेलं पाहून दुर्वासा मुनी सगळ्यात पहिला वैकुंठात पोचले. नारायण नारायण काय करताय? वाचवा. म्हटले मी काहीच करू शकत नाही. तू ज्यांच्याप्रती अपराध केला त्यांच्याजवळ जा. त्यांना वाटलं शिवजी माझे जे आराध्य आहेत ते मला वाचू शकतील. शिवजी म्हटले ते बाबा नारायण वाचू शकले नाही, मी काय वाचू शकणार आहे तुला, निघ इथून. मग सरळ शर्ते शेवटी त्यांना त्याच अंबरीश महाराजांप्रती त्यांना त्यांच्या चरणी येऊन क्षमा मागावी लागली. आणि आपणही ज्यांच्या चरणी अपराध केलेला आहे त्यांच्या चरणी जाऊन क्षमा याचना केल्याशिवाय अपराधापासून आपण मुक्त होणार नाही. काचेवरती एकदा आघात झाल्यानंतर, एकदा त्याच्यामध्ये क्रॅक आले, आपण कितीही औषधं केमिकल लावून चिटकवायचा प्रयत्न केला ते चिटकतंय, पण ती पडलेली जी क्रॅश जी आहे ती कधी नष्ट होत नाही. आणि म्हणून त्याच व्यक्तीजवळ जाऊन अपराधापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. वाटत असेल भाऊजी काय एवढं, 9चा वेळ होती, 9:30 वाजून गेले, काय गडबड, काय कामधंदे आहेत, तुम्ही तरी कामी आहे. पण जोपर्यंत आपण सिद्धांत ऐकणार नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये फक्त असे डळमळीत राहणार, स्थिर कधीच नाही राहणार. आणि जो व्यक्ती सिद्धांत ऐकून गांभीर्यानं, जसं समुद्रामध्ये काही मासे वर तरंगत असतात आणि काही मासे जे असतात हुशार ते खाली राहतात. कुठलाही बगळा किंवा कोणताही पक्षी येतो समुद्रावरनं, ते वरती तरंगणाऱ्याला उचलतो, घेऊन जातो. त्याला वाटत असं मी आनंदात फिरतोय वर, किती आकाश छान आहे, तो फिरत असतो वरती. बगळा किंवा पक्षी येतो, घार येते, उचलते आणि घेऊन जाते, कारण का त्याच्यामध्ये गांभीर्य नाही, तो रसातळात नव्हता. त्याच पद्धतीने आपण भक्तीमध्ये जर वर 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 राहिलं, मायेचा आघात, मायारूपी पक्षी आपल्याला येईल, उडून घेऊन जाईल. आणि म्हणून सिद्धांताच्या द्वारे आपण आत राहणं गांभीर्यानं. आता एक कागद आहे, कागदाचा तुकडा किंवा पैशाची नोट आपण ठेवा, पंखा चालू करा, तो उडून जाईल. पण त्याच्यावरती जर आपण काहीतरी पेपर वेट ठेवलं तर तो कागद कितीही स्पीड पंखा असला तरी हलणार नाही. तो कागद आपण आहे, ती पंखा माया आहे. आपण पंखाच, मायाचं चक्र चालू झाल्यानंतर कधी उडू शकतो. मग जो शास्त्रांचा आधार आहे, गांभीर्य आहे, त्याचं वजन जर आपल्यावरती असेल तर मग आपण मायेच्या वायूने आपण कधीही उडणार नाही. आणि म्हणून ह्या सत्संग केंद्राचं किंवा सत्संग भवन हे ज्या इथं बनवलेलं होतं त्याचा उद्देश होता सर्वांनी सत्संगात येऊन साधना करण्यासाठी. साधना केंद्र, जे जुने भक्त आहेत त्यांना आठवत असेल, इष्टदेव प्रभूंनी याचं बनवलेलं होतं साधना करण्यासाठी. पण आपली भक्ती इतकी जागृत झाली की आपण मग भगवंत आणले, मग सगळे षोडशोपचार आणि सगळे दररोज ड्रेसिंग, 6 आरत्या, 6 भोग, मग त्याच्यातूनच ती साधना बाजूला राहिली आणि आपण एक धार्मिक तयार झालो. भक्त झालो नाही, आपण एक धार्मिक व्यक्ती तयार झालो. आणि कधीही आपण स्पर्धा करून चालणार नाही. अगोदर फक्त 15 दिवसातून एकदा श्रृंगार होता, एकादशी ते एकादशी. काही भक्तांना भाव प्रकट झाला, त्यांनी दररोज चालू केला. मग त्या सेवेमध्ये अपराध, एकदा स्टँडर्ड जे आपण सेट करतो ते कमी करू शकत नाही. आणि ते अपराध पुन्हा पुन्हा झाल्यामुळे भक्तांमध्ये प्रसन्नता, भक्तांमध्ये एकता, भक्तांमध्ये एकात्मता टिकून राहत नाही. कारण एवढं लोड वाटू लागलं ना. आता सिद्धांत ऐकले नाही, कथाश्रवण कमी झालं, नामजप कमी झालं, सेवेचा लोड वाढला आणि ते विग्रह मग गलग्रह वाटू लागले. ते विग्रह म्हणजे काय, आता गळ्यामध्ये गुरूंनी बांधलेला एक दगड वाटू लागला, गलग्रह. आणि म्हणून आपण मोठमोठे उत्सव वर्षातून एकदा सेलिब्रेट करणं अगदी चांगलं आहे. वार्षिकोत्सव आपण दामोदर मंदिराशी कॉम्पिटिशन नाही करू शकत,
तिथं दीपोत्सव केला म्हणून आपण इथं करू, तिथं ते केलं म्हणून आपण इथं करू. त्यामुळेच भक्तांमध्ये एकता किंवा ऐक्य टिकून न राहण्याचं कारण. सगळ्यात पहिला उत्सव करणं म्हणजे पैसे पाहिजेत. पैसे प्रत्येक वेळी किती जणांना देणार? प्रत्येक महिन्याला नित्यसेवा द्या, पैसे द्या, ह्या फेस्टिवलला द्या, त्या फेस्टिवलला द्या, मग ते आल्यानंतर सेवा करा. आणि आताच्या परिस्थिती, युद्ध आणि इतक्या महागाईमध्ये वेळ कुणाकडे आहे सेवा करायसाठी? मग सेवेला येत नाही, त्यामुळे संबंध खराब. मग इतकं प्रस्थ वाढवण्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग जो होता भागवत विधी येणं, सगळ्यांनी एकत्रित गुरु अष्टक म्हणणं, आरती जप करणं, त्याच्यासाठी हा सत्संग हॉल बनवलेला आहे, धार्मिकतासाठी नाही. दक्षिण भारतामध्ये कमी नाहीत मंदिरं, 5-5 हजार मंदिरं आहेत, पुजारी नाही आहेत मंदिरात. अशी मंदिरं जी रामानुजाचार्यांच्या अगोदर, यमुनाचार्यांच्या अगोदर जे आल्वार झाले, 12 आल्वार, पोयगेई आल्वार, नम आल्वार, राजा कुलशेखर, त्यांनी जी मंदिरं बांधली, त्या मंदिरामध्ये 4 मंदिरात 1 पुजारी जातोय. सकाळी जे 108 दिव्य देशम जे प्रसिद्ध आहेत, सकाळी 7 वाजता 1 पुजारी जातो, मंदिर उघडतो, भोग लावतो, आरती करतो, बंद करतो, तिथून दुसऱ्या मंदिरात, तिथं बंद करतो, तिसऱ्या मंदिरात. सेवेसाठी लोक नाहीत. आपण भगवंतांचे विग्रह आणून आपण स्टँडर्ड तर वाढवतो, पण मेंटेन कसे होणार? आणि म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या वेळी लाखोचे दागिने, पैसे विग्रहांच्या खाली ठेवले जातात. कधी जर संकट आलं तर त्या धनराशीने भगवंतांची सेवा व्हावी. त्यांच्यावरती डीटीचे एफडी करून ठेवले जातात. डीटींच्या नावाने शेती, जमीन खरेदी करून ठेवली जाते. का? एकदा सेवा जर चालू झाली त्याच्यामध्ये खंड, व्यत्यय उत्पन्न होणार नाही. एकदा एका विग्रहांचा अभिषेक झाला म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली. आपण कधी त्यांच्यावर खेळ करू शकत नाही. वर्षातून एकदा आपण डीटी काढले, अभिषेक केला, 56 भोग लावला, नंतर वर्षभर पॅक करून डब्यात घालून ठेवले, जन्माष्टमीला आपण काढू नये. मग आपण सुद्धा त्या भौतिकतावादी स्मार्त ब्राह्मणांसारखं झालो, भगवंतांना दाखवायचं आणि पैसे गोळा करायचे. भागवत विधी आहे कुठे? म्हणून सगळ्यांना विनंती आहे, मोठमोठे उत्सव, मोठमोठे गाजाबाजा, मोठमोठं ताडम जे आहे ते करण्यापेक्षा आडंबर कथा कीर्तनामध्ये भाग घेऊन वेळोवेळी कथा कीर्तन, आणि जेव्हा आपण सगळे कथा कीर्तनात एकत्र येणार तेव्हाच आपण एकत्र टिकणार. फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. जेव्हा सगळा परिवार एकत्र येऊन प्रार्थना करणार तेव्हाच आपण एकत्र राहू शकणार. नाहीतर आपल्यातील मतांतर, यांनी ते सांगितलं, त्यांनी ते सांगितलं, त्यांनी हे केलं, ते केलं, त्याच्यातच आपली शक्ती निघून जाणार. एक तर मनुष्य जीवन भेटलं नाही, काळांतरानं 84 लाख योनी फिरल्यानंतर आता भेटलंय. त्यात पण आपण किती राहणार त्याची गॅरंटी नाही. गॅरंटी आहे कोणाला 100 वर्ष मी राहणार आहे? एक पुढचा क्षण, मी आता एवढं मोठं मोठं बोलतोय, इथून दामोदर मंदिरात मी पोचेल की नाही त्याची गॅरंटी नाही. चालत निघाले, ठोकलं कोणीतरी, माझी चूक नाही, ठोकलं, खलास, संपलं. त्यामुळे सर्वांनी एक दुसऱ्याची निंदा, कॉम्पिटिशन, स्पर्धा करण्यापेक्षा कसं आपण एकत्रित येऊन भगवंतांची सेवा, जितकी आपण स्टँडर्ड सेट केला तितकी, 100 चांदण्यापेक्षा 1 चंद्र कधी श्रेष्ठ असतो. प्रभुपाद म्हटले 100 चांदण्या एकत्र करू नका, 1 चंद्र गोळा करा. आपण काय करतो? चंद्राला सोडून 100 चांदण्या गोळा करण्याचा प्रयत्न करतो, मग काहीच फायदा नाही. एक सेवा करा, ती शुद्धतेनं स्टँडर्डने करा. एकच, एकदाच जरी भगवंतांना आपण प्रेमाने नैवेद्य दिला तरी भगवंत प्रसन्न आहेत. कुणी जाणं, कुणी शर्ट पॅन्टवरती त्याची दीक्षा आहे नाही आहे, या सगळ्या अपराधांमुळेच आपण विस्कळीत होऊ लागलेलो आहे. तर पुन्हा विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण जगात आज एप्रिल फूल आहे, पण आपण फूल झालेलो नाही. आज नवीन आपण हनुमान जयंती आहे, उद्या पौर्णिमा चालू होईल. हनुमंतांनी जशी भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न केला तशी आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर हनुमानजींची दास जे आहेत, दास्य भावनेमधले सगळ्यात श्रेष्ठ हनुमानजी आहेत. हनुमानजी ज्यावेळी अयोध्येत होते, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला, सगळेजण विभीषण, सुग्रीव, सगळेजण जांबवान वगैरे अयोध्येला पोचले. राज्याभिषेक झाला,
सगळे वापस गेले. हनुमानजी जायचं नावच काढेना. सगळे गेले, सुग्रीव गेले, विभीषण गेले, सगळे गेले. हनुमानजी जायचं नावच काढेना. प्रभू रामचंद्रानं चिंता वाटू लागली. काय म्हटलं, इथंच पडी काय, जाईना का? मग प्रभू रामचंद्रांनी सीते मातेला सांगितलं रात्री, म्हटलं एक काम कर, तू त्याला काहीतरी सांग समजावून, काहीतरी पद वगैरे त्याला द्या, पोस्ट पोझिशन द्या, जाऊ देत कुठं तर राज्य वगैरे सांभाळू देत, जाण्यासाठी सांगा. वा ध्यानपूर्वक ऐका. सीतामाता म्हणाली, तो माझ्या मुलाप्रमाणे, त्याने मला मुलाप्रमाणे माझा शोध घेतला. घरातील स्वतःच्या मुलांना वनवासात पाठवणं तुमच्या कुळामध्ये, आमच्या कुळामध्ये नाहीये. सीतेने सांगितलं, माझ्या कुळात नाही आहे जनक महाराजांच्या, तुमच्या कुळात आहे, सूर्यवंशामध्ये तुम्हाला वनवासाला पाठवलं, मी ते कार्य करू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मणाला सांगितलं, म्हटले तू काहीतरी सांग, त्याला पद वगैरे दे, पाठव. लक्ष्मण म्हटले, भगवंता तुम्ही जेव्हा सीतेचं अपहरण झालं, इतके तुम्ही दुःखी आणि विचलित होता, त्यावेळी तुमच्यावर बोलणं सुद्धा कठीण होतं. आणि हनुमानजी जे होते ते माझे सगळ्यात जवळचे मित्र होते. त्यांनीच मला धीर दिला, त्यांनीच मला सांभाळलं, म्हणून मी त्यांना जा कधीच म्हणू शकणार नाही. आणि राहिली गोष्ट मी जिवंत राहण्याचं, त्यांनीच तर संजीवनी वटी आणून जेव्हा मेघनाथनी माझ्यावर प्रहार केला, त्यांनीच तर मला वाचवलंय. ज्यांनी माझा जीव वाचवला त्याला मी घरातून हाकलून घालू? अशक्य आहे, मी नाही करू शकत. मग त्यानंतर त्यांनी भरतला सांगितलं. म्हटले भरत तू तरी काहीतरी कर, तू तरी सांग. म्हटले भगवंता रामा काय सांगू, ज्यावेळी तुम्ही वनवासासाठी गेले आणि परत येणार नाही, म्हटले मी माझी चिता, माझी अग्निचिता तयार करून ठेवलेली मृत्यू प्राप्त करण्यासाठी. पण हनुमानजींनी वचन दिलं, प्रभू भगवंत वापस येतील आणि त्यांच्या आशेवरती मी 14 वर्षाचा हा वनवास, तुम्ही जसा जंगलात काढला तसा मी वनवास अयोध्येत काढला. मी नाही बोलणार. मग त्यावेळी भगवंतांनी शत्रुघ्नाला सांगितलं, म्हणजे तू तरी काय बोल. शत्रुघ्न म्हटले, मी पूर्ण रामायणात काय बोललो नाही, आज काय बोलणार आहे. मी संपूर्ण रामायणात काय बोललो नाही, आज काय बोलणार आहे. मग भगवंतांनी ट्राय केलं, म्हणजे सगळ्यांनी बोलून झालं, कुणीच ऐकायला तयार नाही, तर मीच काहीतरी बोलावं लागेल. सभा भरली आणि सभेमध्ये हनुमानजींना सांगितलं, म्हणजे सगळेजण गेले, प्रत्येकाला एक एक पद दिलं. विभीषणला एक पद दिलं, तो लंकेचा राजा झाला. सुग्रीवाला एक पद दिलं, तो किष्किंधाचा राजा झाला. तू पण एखादं पद घे आणि जा, काहीतरी सेवा कर. म्हणले भगवंता तुम्ही म्हणाला मी सुग्रीवापेक्षा डबल सेवा केली. तुम्ही एकदा मला म्हणालात की हनुमंता तुझी सेवा सुग्रीवपेक्षा डबल आहे, डबल सेवा केली. तर म्हटले मला पद पण मग डबल पाहिजेत. त्याला तुम्ही एक पद दिले, मला 2 पद पाहिजे, डबल पद. रामाच्या मनात विचार आला, अरे हनुमंतांना आशा लागली, त्याचाही अगदी इतकी आशा, भौतिकता, भौतिक इच्छेसाठी त्याची पण हृदयात विचलित झाला का हनुमान. ते म्हटले भगवंता मला 2 पद पाहिजेत. म्हटले कुठले. ते लगेच आले आणि त्यांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवलं. म्हटलं हे 2 पद पाहिजेत मला, बाकी कुठले पोस्ट पोझिशनचे पद नाही पाहिजे, मला 2 पद तुमचे चरण पाहिजे. आणि त्या 2 चरणांचा जर आपण आश्रय घेतला तर मग कोणतं पद आपल्याला विचलित करू शकणार नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय. कुणाचं थोडं कठोर शब्द वाटले असतील, कठोरता, पण साधूंचं कर्तव्यच आहे की आसक्तीला कट करणं. साधूंचं, मी पण म्हटलं नाही तुमचं बरोबर आहे, मी पण बरोबर आहे, सगळेच एकत्र कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून सिद्धांतानुसार कार्य करणं आवश्यक आहे. कोणाचा काही प्रश्न, श्राप, प्रभूजी तुम्ही असं बोलले म्हणून. येस प्रभू. एक तर पहिली तयारी, जसं आपण म्हणतो ना, तहान लागल्यानंतर विहीर खोदून चालत नाही. आपल्याला पाणी लागणार आहे, उन्हाळा येणार आहे, पाणी 8 दिवसातून येणार आहे, पाणी भरून ठेवतो की नाही. तसंच कथा आणि कीर्तन चालू होण्या अगोदर आपली सेवा करण्याचा प्रयत्न करणं. माझ्या काउन्सिलिंग मीटिंग पुन्हा पुन्हा रेग्युलर होऊ नये. जसं आपण घरचं उदाहरण, लग्न वगैरे आपण तयारी करतोच ना अगोदर, की मंडपात जायच्या दिवशी मुलगी शोधायला जातो. पहिलाच 2-3 महिने अगोदर मुलगी शोधून ठेवलेली आहे, सगळी तयारी केलेली आहे.
तर जेव्हा कथा कीर्तन असेल त्यावेळी सगळ्यांनी एकत्रित येणं, कारण का तीच प्रार्थना आहे भगवंतांच्या चरणी. त्या उत्सवाच्या दिवशी सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रार्थना केली, आम्हाला सगळ्यांना टिकून ठेवा, एकत्रित ठेवा. उत्सव आपण करतो कशासाठी? सर्वांनी एकत्रित बांधून राहण्यासाठी. आणि ते मग आपण अगोदर किंवा मग नंतर. दुसरा एक पर्याय, जर बाबा काही कथा वगैरे आपल्याला काही बनवायसाठी जास्त वेळ लागत असेल, 56 भोग न बनवता खिचडी ठेवा. 15 वर्षापूर्वी जेव्हा भक्ती रसामृत महाराजांचा संन्यास झाला, मला आठवतंय रामनवमीचा दिवस होता आणि राधानाथ महाराजांची इच्छा होती की संन्यास राधा गोपीनाथ समोर, राधा गोपीनाथ मंदिरातच व्हायला पाहिजे. कारण का हजारो भक्तांची इच्छा होती संन्यास. बेळगावचेच 5,000 भक्त तयार होते, चौपाटीचे 10,000, पहिला संन्यास. आणि महाराज चौपाटी मंदिराचे अध्यक्ष होते. मग त्या दिवशी आपल्याला वाटेल अरे संन्यास आहे, मोठी फिस्ट करायला पाहिजे, डाळ चावळ चपाती सब्जी गुलाबजामुन सगळं असायला पाहिजे. काहीही नव्हतं, फक्त खिचडी. फक्त खिचडी. 12 पर्यंत उपवास केल्यानंतर एक स्वीट सुद्धा नव्हतं. चौपाटीच्या भक्तांना काँग्रेसनं सांगितलं तुम्ही आपापल्या घरी राहून लाईव्ह बघा. फक्त बेळगावच्या भक्तांना अनुमती होती मुंबईला येण्यासाठी, चौपाटी मंदिरात येण्यासाठी. आणि टेम्पल हॉलमध्ये फक्त भगवे कपडे ज्यांनी घातलेले आहेत त्या ब्रह्मचार्यांसाठी, कारण का त्यांनी आदर्श घेऊन संन्यास घ्यावा म्हणून. बरोबर. बुद्धी सॅफ्रॉन ब्रह्मचारी टेम्पल हॉल, ग्रहस्थ स्क्रीनवर आणि लोकल भक्त आपापल्या घरी. तर उद्दिष्ट क्लिअर असेल, गोल क्लिअर असेल तर मग मार्ग आपल्याला सापडून जातो. आपलं गोल क्लिअर नसेल तर आपण इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा डळमळ 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 होत जाते. त्या अगोदर तयारी करून ठेवणं. तिसरं, जर प्रभूजी नाही होतच नाही आम्हाला तोच वेळ पाहिजे, तर मग एकाच व्यक्तीने दर बुधवारी 30 सेवा घेता कामा नये. मग चेंज. मग महिन्यातून 3 वेळा कथा अटेंड करणं, 1 वेळा सेवा करणं. मग त्यांनाच ते बॅलन्स म्हणतो आपण. 3 वेळा. जसं एकटाच जर पुजारी दररोज भगवंतांचं ड्रेसिंग करत असेल, तोच भगवंतांना उठवत असेल, ते प्रेम राहत नाही. त्याला कधी संपून टाकू यार. कालचंच कधी कधी कालचेच कानातले किती उदाहरणं बघितलं. एक एक पडदा 7 दिवस बदलत नाही. ज्या मंदिरामध्ये तोच ड्रेसिंग करतो, रात्री घातलेले तेच कानातले, सकाळी घातलेले तेच चाललेलं असते. इच्छाच होत नाही ती काहीतरी बदलावं. का? कारण का रुटीन झाले. रुटीन करून 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 एक रोबोटिक प्रमाणे झालेलं असतं. तेच बघा नवीन नवीन पुजारी असतात, दररोज काहीतरी नवीन, दररोज दामोदरांचं दररोज चेंज असतं. तेच जर एकट्याला सेवा लावली तर मग तो कंटाळणार. काय दररोज दररोज. मग ते कंटाळ येऊ नये काहीतरी नित्य नवायमान चेंज असणं आवश्यक आहे. तर फार फार धन्यवाद आणि क्षमा करा, भरपूर वेळ झाला. आणि साप्ताहिक असल्यामुळे जसा रविवारी या कार्यक्रम देखील 10 पर्यंत चालतो, आज बुधवारी या कार्यक्रम देखील. आणि आता जवळजवळ 1 महिना तरी मी नाही आहे सोलापूरमध्ये. उद्यापासूनच मग तो कोटा आपण भरून काढण्याचा प्रयत्न केला. जी सेवा उद्यापासून बीड, नगर, अंबाजोगाई, बीड, अंबाजोगाई आणि परळी जो माझं क्षेत्र आहे, विभागीय क्षेत्र जिथं सेवा आहे. त्यानंतर अमरावतीचं नवीन मंदिर, अमरावतीला रुक्मिणीचं नवीन मंदिर बनवायचं आहे, त्या ठिकाणी 10 तारखेला तिथं आहे. त्यानंतर पंढरपूरमध्ये गुरु महाराज आहेत 7 तारखेपासून 20 तारखेपर्यंत. ज्यांनाही पंढरपूरला जायचं आहे गुरु महाराजांच्या उपस्थितीमध्ये 7 पासून 19 पर्यंत गुरु महाराज पंढरपूरमध्ये आहेत, तिथे आहे. मग त्यानंतर मग वृंदावन इत्यादी. हरे कृष्णा हरे कृष्णा